त्याच वेळेला भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर सर्वांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाळाजी विश्वनाथांची संपूर्ण पराक्रमाची कहाणी काल मी आपल्याला सांगितली. काही जणांचा थोडासा गैरसमज असा झाला, शिवाजी राजांच्या अष्टप्रधान मंडळात बाळाजी आवजी चिटणीस नावाचे एक मंत्री होते. यांचंही नाव बाळाजी असल्यामुळे इतिहासात त्यांची कथा अशी आहे की त्यांना त्यांच्या मातेसह गुलाम म्हणून बाजारात विकलं गेलं होतं. राजांच्या कालखंडामध्ये त्या कुटुंबाला सन्मान प्राप्त झाला. आता बाळाजी या नावामुळेच तो घोळ एकदम झाला. काल बऱ्याच लोकांनी ते मला विचारलं परत, अहो ते विकले गेले होते ते हेच का? न म्हणले हे नव्हे, ते बाळाजी नावाचेच होते, पण ते शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळातले बाळाजीजी चिटणीस आहेत. हे बाळाजी विश्वनाथ भट हे जवळजवळ 100 वर्ष पुढच्या कालखंडातला विषय आपण काल सांगितला. आणि वयाच्या 21व्या वर्षी अवघ्या एवढ्या मोठ्या पेशवाई पदाची अतिशय जबाबदारीची धुरा खांद्यावर आली. मात्र शाहूराजांनी दरबारामध्ये बाजीरावाचा सत्कार केला. अत्यंत सन्मानाने त्याला पगडी प्रदान केली, पेशवाईची वस्त्र प्रदान केली आणि पहिलीच चुणूक पाहिली. आपल्याला साताऱ्यापासून उत्तरेपर्यंतचा, उत्तरेच्या हिंदुस्थानाच्या द्वारापर्यंतचा राज्यकारभार निर्धोक करायचा आहे. या दृष्टीनं सैन्यामध्ये आपण काय बदल अपेक्षित कराल? म्हणजे आधी अभ्यास आहे का नाही बघूया, नाही तर काय करायचंय, काय करायचं आहे का नाही? फुटबॉलची मॅच आहे, बघायची आहे. हो का? बघूया. बघितली मॅच? कसं वाटलं? वाईट वाटलं. वाईट का वाटलं? चांगली झाली की मॅच? काय आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आहे फळे, हॉपलेस. इकडचे 13 तिकडचे 13, 26 खेळाडू रक्त ओकून खेळतात. एवढा खेळाडूमध्ये फक्त एक फुटबॉल. त्याला तो गेमच माहीत नाही आहे. याला बोलवून आपल्या आयुष्याचा गेम होऊन गेला. मग काय तुम्हाला अपेक्षित काय? माझ्याकडे तुम्ही फक्त क्रीडा खातं द्या. हो, प्रत्येकाला 6 फुटबॉल देईल. आपण मॅच कशी खेळणार मला एकदा सांगा ना. त्या मॅचला काही नियम असतात. म्हणून बहुतेक असे जे कोणी सापडतात मध्येच त्यांना मॅचच्या उलट म्हणायची पद्धत आहे, चम्या. याची डोक्यातली मॅचच उलटी आहे, चम्या अशी नाही चालत. आधी तुझा या विषयाचा अभ्यास किती आहे? उत्तरेपर्यंत मला जर हिंदवी स्वराज्याची कक्षा वाढवायची असेल तर काय करायला हवं? बाजीरावाने 3 त्याच्यामध्ये सुधारणा अशा इच्छित केल्या. 1, आपल्या सैन्यामध्ये पायदळ असू नये.
घोडदळ जरी असले तरी दुर्दैवाने मग पायदळाच्याच गतीने वाटचाल करावी लागते. घ्यायचं घोडं पण चालायचं माणसाच्याच गतीनं. यापेक्षा संपूर्ण घोडदळ जर झाले तर गती प्रचंड वाढवता येईल. एक. दुसरे, आमच्याबरोबर हत्ती अथवा तोफखाना नको. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण विजय मिळवत जाऊ त्या त्या क्षेत्रामधल्या एखाद्या किल्ल्यामध्ये आपल्या तोफखान्याचा एक विभाग ठेवलेला असावा, जो त्याच्या आसपासच्या कुठल्याही प्रांताच्या युद्धामध्ये त्या किल्ल्यावरून युद्धभूमीवरती यावा. प्रत्येक वेळेला तोफखाना सातारापासून पानिपतापर्यंत न्यायचा, हे त्रासदायक गणित आहे. मग पुन्हा एकदा आता माणसांच्या गतीपेक्षा तोफा ओढल्या जातील त्या गतीनं सैन्य चालेल, तेव्हा त्याच्यामध्ये एक बदल व्हावा. आणि तिसरं, तंबू, राहुट्या, डेरे, दांडे, स्वयंपाकी, नोकर, पाणखे सगळे कट. सैन्य जेव्हा जाईल तेव्हा एखाद्या शेताच्या ठिकाणी मुक्काम करेल. शेताच्या शेतमालकाला योग्य तो पैसा दिला जाईल. त्यातल्या शेतातली कणसं घेतली जातील. बरोबर आणलेलं पीठ असेल तिथल्याच 3 दगडाच्या चुली केल्या जातील. आपल्या खोगिरात असलेला तवा टाकायचा, भाकऱ्या करायच्या, नाही जमलं तर हुरडा करायचा, तिखट मीठ लावून फक्की टाकायची, खाऊन घ्यायचं, पाणी प्यायचं, ओढ्याचं पाणी प्यायचं, आपल्या घोड्यावरचंच खोगीर काढायचं, तिथेच एक डुलकी काढायची, पुरे. चला, तेच खोगीर घोड्यावर टाकलं, टांग मारली, काढ 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 सेना. तंबूचे दोरे, कापडं गुंडाळून होऊ द्यात. जेवणाची ताटं उचलून ताटं नकोत. जेवढा सैन्याचा व्याप कमीत कमी करता येईल. पण इतक्या विक्रमी गोष्टी बाजीरावांनी सुचवल्या म्हणून त्यांचं कौतुक, त्या शाहूराजांनी मान्य केल्या म्हणून त्यांचं कौतुक, आणि ह्या सगळ्या सैनिकांनी मान्य केल्या हे त्याच्या पुढचं कौतुक. जर एखाद्या सरदारांनी आडवं प्रकरण केलं असतं तर ते बरोबर इतकी सगळी माणसं असल्याशिवाय आम्ही युद्धावर येणार नाही, खड्ड्यात गेलं युद्ध, असा कोणीही विचार न करता आता सातारची मराठशाहीच्या ध्वजाची जर आपल्याला दिल्लीपर्यंत दणकी पोचवायची असेल तर बाजीराव सांगतो, बरोबर सांगतोय, बाजीराव बरोबर सांगतोय. आता सिनेमामध्ये जरा थोडं अतिरंजित प्रकरण केलंय, ते त्याला धनुष्यबाण देतात आणि चालव वगैरे म्हणतात. इतिहासाच्या पुस्तकात तो तोंडी विषय झालाय. एवढी मोठी दिल्लीची साम्राज्य सत्ता असताना हिंदवी स्वराज्याचा दरारा सर्वत्र कसा असावा? आणि याला बाजीरावांचं ते उत्तर आहे, फांद्यांवर घाव घालण्यात वेळ घालवू नये. आमच्या पिताजींनी केले ते योग्य केले, मुळावर घाव घालावा, म्हणजे फांद्या आपोआप खाली यायची शक्यता असते. या दृष्टीने आपला दिल्लीवरती कायमचा वचक राहिला की बाकी भारतावरचा आपोआप राहील. सगळ्या फांद्यांवर काम करण्याच्या मागे जाऊ नये. मात्र शाहूराजे एक प्रार्थना अशी आहे, नुसती उत्तर दिशा अशी जिंकता येत नाही. जे शिवाजी राजांनी पद्धत वापरली होती, दक्षिणेतल्या अनेक राजांचं समर्थन घ्यावं लागतं. आम्ही समजा दिल्लीकरांनी तुमच्यावर चाल केली, तुम्ही एकटे महाराष्ट्राचे लोक लढणार का? तुमच्याबरोबर कोण आहे? त्यांना किमान दाखवता आलं पाहिजे, कर्नाटक माझ्याबरोबर आहे, आंध्रा माझ्याबरोबर आहे. आणि यासाठी आमची इच्छा अशी आहे की खाली श्रीरंगपट्टणमपर्यंत जिथपर्यंत महाराजांनी पहिल्यांदा आपली झेप घेतली होती, किमान तिथपर्यंत तरी पुन्हा एकदा मराठी सेना जावी, तिथल्या आता असलेल्या विद्यमान राजांच्या भेटीगाठी व्हाव्यात. आता हे हिंदवी स्वराज्य एका बाजूला त्रिवेंद्रमपर्यंत खाली आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीपर्यंत वरती इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये जर पसरायचं असेल तर एवढ्या सगळ्या लोकांची आधी रस्ते तर माहिती करून घेऊ, या लोकांच्या राजांच्या भेटीगाठी तर तयार करून घेऊ. बाजीराव भलतेच उत्साही आहात, पण इतक्या श्रीरंगपट्टणमपर्यंत आणि त्रिवेंद्रमपर्यंत जर भारताच्या सेना आणि महाराष्ट्राच्या सेना न्यायच्या असतील तर किमान एक एक स्वारी म्हणजे दौरा 7-7, 8-8 महिन्याचा करावा लागेल. वर्षातले 2 महिने घरी, बाकी फौजेच्या घरी. कुठल्याही मिलिटरीचा हा नियम असतोच, त्याला तुम्ही काय करणार? आणि या दृष्टीनं बाजीरावांनी पहिली 5 ते 6 वर्ष
म्हणजे 1721, 1722, 1723, 1724, 1725, 1726 ही 6 वर्ष अक्षरशः दक्षिण भागामध्ये, म्हणजे एका बाजूला कर्नाटकाकडे, दुसऱ्या बाजूला आंध्राकडे, तिसऱ्या बाजूला तमिळनाडपर्यंत सुद्धा जाऊ, जेवढ्या जेवढ्या ठिकाणचं समर्थन मिळवणं शक्य आहे तेवढं सगळं घेतलं. आता कोल्हापूरकरांचं डोकं फिरलं, तिकडं आम्ही जायचं होतं ना. बाजीरावांनी खूप नम्रतेनं सांगितलं, आपल्याला कोणीच बंधन करू शकत नाही. मग ज्या क्षणी दक्षिणेकडे निजाम हा प्रचंड वैरी आपला मूळ धरतोय हे म्हटल्यानंतर आंध्रावरती पहिल्यांदा कोल्हापूरकरांची फौज जायला पाहिजे होती. असं न होता थोडं वाईट शब्दात बोलायचं असेल तर निजामाचे आणि कोल्हापूरकर महाराजांचे सलोख्याचे पत्रव्यवहार चालू आहेत. आंध्रामधली सत्ता भारत गिळायचे प्रयत्न करत असताना तुम्ही जर त्यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवणार असाल तर सातारा थांबेल कसा? इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. पुन्हा एकदा हैदराबाद खतखत आहे. ओएसी तिथं बसून ओरडतोय. MIMचा प्रचंड धोका भारताला गिळायला बसलाय. थोडे 1-2 प्रश्नाचं जरा उत्तर सापडत नाही. असावं काहीतरी त्याला उत्तर, असा धरून चालतो मनात. ते उत्तर असं की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते, औरंगजेबाच्या दरबारात गेले होते, तेव्हा एकूण औरंगजेबाच्या दरबारामध्ये किंवा तिथल्या संपूर्ण प्रदेशावरती 90% त्यांचं राज्य होतं, 10% आपली माणसं होती. पण असं असताना सुद्धा शिवाजीराजांचा अवमान होतोय, त्यांचं दुर्लक्ष होतोय हे लक्षात आल्याबरोबर ते कडाडकन कडाडले आणि त्यांनी दाखवून दिलं, आम्हाला अपमान सहन करता येणार नाही. आता 90% बहुमत विरोधात असताना, आपल्या हातात 10% असताना सुद्धा शिवाजीराजेने दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये आपला अपमान काही सहन केला नाही. आज 90% बहुमतामध्ये BJP पक्ष येत असताना एक ओएसी नावाचा चिल्लर माणूस पंतप्रधानाची टिंगल करतो ना, आपण त्याला उत्तरच देत नाही. तो शांतपणे टीव्हीवरच्या मुलाखतीत म्हणू शकतो, वे आपके पंतप्रधान आहे, हम नाही मानते. पाकिस्तानात असं कोणीही बोललं असतं तर 100% आम्हाला खात्री आहे दुसऱ्या दिवशी त्या माणसाची खासदारकी रद्द झाली असती. तू ज्या देशाचं प्रशासन चाललंय त्या प्रशासकाला प्रशासक मानत नसतील तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आहे त्या सीटवरनं खाली करायचे अधिकार आपल्या संसदेकडे असताना 15 मिनिटं फक्त पोलीस बाजूला करा, तुमच्या सगळ्या हिंदूंना मी बघतो काय करायचं ते. इतका जो माणूस दम देतो हिंदुस्थानला सगळ्या हिंदूंना मारण्याचा, त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे धाडस होत नाही. सामान्य माणसाचं सोडा, शासनाचंही होत नाही. फेसबुकवरती एखाद्यानं ह्याला मारू म्हटल्यानंतर जर त्याला हातकड्या घालता येतात तर मी 100 कोटी जनतेकडे बघून घेईन ही धमकी दिलेल्या माणसाला नाही काही करता येणार आहे. आणि मग बाहेरचे देश असे चमत्कारिक दृष्टीनं बघायला लागतात. बापरे, म्हणजे पुन्हा एकदा गुंडांच्या समोर आपले अपमान सहनच करत बसायचं असेल तर मग आपण किमान रायगडावरती जाऊन आलोय, तशी एखादी तरी गर्जना कान फडत मारीन, बोलत जाऊ नको असं काहीतरी एखादं वाक्य. पण असं का नाही होते? एक थोडंसं गुपित आहे, गूढ आहे. मी माझ्या मनाची अशी समजूत घालतोय त्याच्यासाठी की बहुतेक शिशुपालाचे 100 भरेपर्यंत कृष्णाने काही करायचं नाही असं बहुतेक ठरलं असावं त्याच्यामध्ये. ज्या क्षणी 100 भरतील त्या क्षणी सगळ्यांची 100 भरवायची तशी ताकद सत्तेत आहे. ताकदीचा बद्दलचा विषय नाही. वाईट ह्याच गोष्टीचं काही वेळेला वाटतं, शक्ती असताना प्रत्युत्तर काय येत नाहीये. तुम्ही काय बोलता आमच्याबद्दल? कोणी उठावं आम्हाला दम देत सुटावं, आम्ही हे करून दाखवू म्हणावं आणि त्याच्यावरती जाऊ दे बोलतात असं माझं. इतकं आपण शांत बसावं, थोडं वैषम्य वाटतंय. अर्थात पुन्हा एकदा याच्या खाली एखाद्या वेळेला मोठंही राजकारण असं असू शकेल की शिशुपालाचे 100 भरल्यावर त्याचा तोच मारायची शक्यता जास्त आहे. तर उगाच त्याचं परत होतात मग कशाला करून बसायचं, म्हणून एखाद्या वेळेला थांबता येते या गोष्टीमध्ये. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या लोकांच्याशी
हिंदू लोकांशी तसेच मुस्लिमसुद्धा राजवटींबरोबर जे जे सज्जन आहेत या सगळ्यांचा एक मेळ करण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा बाजूला करून निजाम दिल्लीकरांना सांगतोय की मला सगळ्या महाराष्ट्राची वऱ्हाड प्रांताची जहागिरी द्या. दिल्लीकर त्याला हो म्हणतायत. हा लेखाचा वर्ण तोफखाना घेऊन सुटायच्या भाषा करतो, महाराष्ट्र पेटवायच्या भाषा करतो, हिंदुस्थान जाळायच्या भाषा करतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंधाचे पत्रव्यवहार करता. सर आम्ही कसं शांत राहणार? किती वेळ शांत राहणार? आणि दुर्दैवाने मधल्या काळात ते झालंच की ताराबाई सुद्धा अटकेमध्ये पडल्या, त्यांचे चिरंजीव सुद्धा अटकेत पडले, सवतीच्या हाताच्या पोराच्या हातातच सगळं गेलं नंतर. त्यामुळे कोणाच्याही व्यक्तिगत कुठल्याही मान अपमानाचा विषय बाजूला करता आता स्वराज्याचा विचार करायचा असेल तर खरी कर्नाटकातली जबाबदारी तुमची आहे. पण तुम्ही करत नसाल तर मात्र हिंदवी स्वराज्याचे एक पाईक म्हणून आम्हालाही करणं भाग आहे. या दृष्टीनं बाजीरावांनी पहिल्या 6 वर्षामध्ये त्रिवेंद्रमपर्यंत खाली जवळजवळ तंजावरपर्यंत अनेक राजांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 युद्धांची अशी घटना आहे. 40 राजांचं समर्थन करताना मारामारी 4च ठिकाणी करावी लागली आहे. पण 4च ठिकाणी अशी मारामारी झाली आहे की पुढच्यानी केली नाही आहे. ज्यात तडफेचं युद्ध होत असे, काय भूत आहेत, काय वेताळ आहेत, का खांकाळ आहेत, मेले काय काळभैरव वाढलेत का काय सगळ्यांच्या अंगामध्ये? आत्तापर्यंत ती देवीच फक्त येत होती, ह्यांच्या अंगामध्ये सगळे शिवगणच उतरत आहेत. म्हणजे शंकरापासून आले प्रलय मांडून उभा करायचे. 2-4 तडाखे लावावे लागले. पण दक्षिण प्रांतात 4 युद्ध झाली. पण ह्याच्यात 40-45 जवळजवळ राज्याची समर्थन हातात आली. आणि तोपर्यंत या निजाम नावाच्या प्राण्यांनी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं, अरे काय करताय? हा 5 वर्षामध्ये इकडं जाऊन प्रबळ होतोय. तुम्ही मला जरा संधी द्या, हो जरा संधी द्या. हा बाजीराव काय, हा शाहू काय, तो सातारा काय, तो भगवा झेंडा काय ढुंकून उडवतो बघा सगळा मी आकाशामध्ये. मला जरा तुम्ही परवानगी द्या. खर्चासाठी मला गुजरातमधले काही प्रांत द्या, मध्य प्रदेशातले काही ब्राणपूरचे प्रांत द्या. आंध्रा तर माझा आहेच, काय मेला हावराट आहे, सगळीकडचंच खायला बसलाय. आणि मग बाकी मी जिंकीन त्यातलं काहीतरी मला मिळेलच. शेवटी दिल्लीचा बादशाह म्हटलं याला करायला संधी तर देऊन बघूया काय करतोय. आणि त्याला संधी मिळणार म्हटल्यानंतर आपल्याला होणारा वजीरे आलम नावाचा समारंभ बघण्यासाठी याने स्वतःच्या अधिकृत असलेल्या अनेक पत्नी दिल्लीपर्यंत नेल्या. समारंभ अत्यंत उत्तम तऱ्हेनं संपन्न झाला. आणि आता परत येताना बऱ्हाणपुरामध्ये आपली सगळी बैठक जमवली. तोफखाना तयार करा. पुढं हा बाजीराव पेशवा पुण्याच्या दिशेला आहे. ठीक आहे, पुण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करा. झाले तोफांचे गाडे पुढे, हत्तींचे गाडे मागे, ह्यांचे गाडे त्याच्या मागे. हे सगळं प्रकरण बऱ्हाणपुरापासून औरंगाबादपर्यंत, औरंगाबादपासून नगरपर्यंत, नगरपासून पुण्याच्या आसपास येईपर्यंत फार काही हालचाल झालेली दिसली नाही. आणि आता नगरच्या पुढे सैन्य आलं, शिरूरपर्यंत सैन्य आलं असं पुणे समोर दिसतंय. अशा वेळेला निजामाच्या कानावर वार्ता पोचली, बाजीरावांनी तुमचं सैन्य बायपास करून गुजरातचा जो तुम्हाला मिळालेला प्रांत होता तिथे मुसंडी मारली आणि तुमच्याकडून आलो असं सांगून युद्धासाठी काही पैसा त्वरित पाहिजे, निजामाला पाहिजे या नावाखाली तुमच्या प्रांतातनं बऱ्यापैकी माल जमा केला आणि पुढे तो बऱ्हाणपुराकडे चालता झाला. पुढचा शिकार त्याची बऱ्हाणपूर आहे. पैसे बाजीरावाला मिळालेत, नाव तुमचं गेलं आहे, कारण तुमच्या नावे पैसे काढलेत त्यांनी सगळे की आम्ही निजामाकडनं फार महत्त्वाचं युद्ध चालू आहे. अरे पण आमची शिक्क्याची मोहर बाजीरावकडे उल्हासनगर पण आहे. त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीने त्यांनी तुमची मोहर तयार करून तिकडं गुजरातचा तुमचा प्रांत बोधून उठलेला. काय करायचं? गुजरात झालं बो, मला शिरूरवरनं तोफा उलट्या फिरल्या. आता कुठं जायचं? अहमदाबादला. कुठल्या नगरमार्गे कुठल्या अहमदाबादला जात आहे? हे अहमदाबादपर्यंत जाऊन पोचताय तोपर्यंत का आहे बाजीराव? तुम्हाला तेव्हाच सांगितलं की गुजरात लुटून जाऊन तो बऱ्हाणपुराला निघाला. आता तुमच्या गतीनं तो बऱ्हाणपूर सोडून साताऱ्याकडे सुद्धा सुटला असेल एखाद्या वेळी. नाही नाही,
हे विचित्र होत आहे. असं करता होता कामा नाही आहे. मग याच्यासाठी आधी बऱ्हाणपूरला घ्या, आपल्या सगळ्या लोकांना तंबी देऊ, परत हा आला तर असं काही करू नका म्हणून हे गुजरातमधनं बऱ्हाणपूरला गेले. परत वेड्यासारखे परत बऱ्हाणपूरवरनं पुण्याच्या दिशेनं आले. सैनिकांना वाटलं बहुतेक युद्ध नसून भारत यात्रेसाठीच बाहेर काढल्यासारखं. आपल्या तोफा घ्या, हत्ती घ्या, नगरला चला, अबाउट टन चला. आता कुठं? गुजरात, आता मध्य प्रदेश, बऱ्हाणपूर, आता परत औरंगाबादला चला. अरे माझ्याबरोबर बराच मोठा राणीवसा आहे, त्यामुळं सुद्धा आमची गती कमी पडत असेल. औरंगाबादच्या किल्लेदाराला बोलवलं. या माझ्या सगळ्या बेगम आणि माझा सगळा राजपरिवार औरंगाबादमध्ये ठेवा, आता पुण्यात जाळल्याशिवाय मी येत नाही. बाजीराव तिथेही शांत राहिले होते. या पुणे येऊन पुण्यावरती काही तोफ गोळे टाकायचा आनंद त्याला दिला थोडासा. आणि ते झाल्यानंतर बाजी कुठं बाजी, तो तुमचा जिथं जनाना आहे त्या औरंगाबादच्या दिशेनं दौडतोय. पुण्यात पोचलेला, त्याच्यावर 4 गोळे टाकलेला निजाम, तिथून आज्ञा, आता कुठं? परत औरंगाबाद. अहो तुम्ही काय भारत दर्शन करताय का? मला सैनिक असे तापले होते, वैतागले होते. बाजीरावाचा हाच सद्गुण सैनिकांच्या आणि सेनापतींच्यासाठी आदर्श होता. सेनापतीचं पहिलं कर्तव्य आहे तुम्हाला हवा तसा शत्रू करून घेणं. या सगळ्या पळापळीमध्ये बाजीरावांनी एक साधलं, तो दमलेल्या अवस्थेत करून घेणं हेही साधलं. आणि दुसरं, तो परत पुण्यावरनं शिरूरला आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं तोफांच्यामुळे आपली गती कमी होत आहे. 6 महिन्यांनी कळलं आपल्याला हे. 4-6 महिने आपण जे काही प्रवास केलात या तोफांमुळे गती कमी होती आहे. मग काय करूया? त्यांनी तोफखाना नगरच्या किल्ल्यात ठेवला आणि बिन तोफखान्याचा पुढं निसटला. असा मला तो पाहिजे होता. म्हणून प्रतापगडचं युद्ध मोठं का मानलं जातं याचं कारण ते शिवाजी राजांनी त्यांना हवा होता तसा शत्रू करून घेतला. आधी मला अफजल खान कसा पाहिजे? तो बऱ्यापैकी निशस्त्र पाहिजे, फार काही त्याच्यापाशी माणसं नसलेल्या अवस्थेत पाहिजे. अर्थात हे सगळं काम करणारा गोपीनाथ पंत बोकील, काय वकील हो, शत्रूला बाजारात नेऊन विकील असा वकील. गोपीनाथ पंत बोकील. काय दुर्दैव आपल्या देशाचं असं आहे की माणसं फक्त सांगतात की आम्ही शिवाजीराजांचे आहोत, पण हिशोब ठेवतात अफजल खानाकडचा. अफजल खानाचा वकील तो कृष्णाजी भास्कर नावाचा ब्राह्मण होता, सगळ्यांनाच माहिती आहे ते. मग शिवाजीराजांचे वकील कोण होते? काही कल्पना नाही. मग तुम्ही कोणाच्या पक्षाकडनं होता? म्हणजे तुम्हाला नावं कोणाची हीच का तुम्हाला माहिती आहेत? मग अफजल खानाच्याच पक्षातली फक्त नावं तुम्ही सांगताय. मग इकडच्या पक्षाचं नाव सांगा ना. इथं कोण होता मग महामंत्री? गोपीनाथ पंत वकिलांनी इतकी 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 डोक्याची गोष्टी लढवून घेतल्या. अफजल खानाला सांगितलं प्रतापगडला तुमची शिवाजीराजांची भेट झाली आणि एकदा तह झाला की तुमच्या सगळ्या मोठमोठ्या सेनानींचा सत्कार करायचा आहे, पण तुमच्या लोकांचा सत्कार करणे इतके चांगले दागिने चांगले अलंकार आमच्याकडे आहेत कुठे? भिकार सगळं स्वराज्य आमचं. पण तुमच्याबरोबर बरेच सावकार आले, त्यांच्याकडे बरंच सोनं आहे, त्यांच्याकडे बरेच दागिने आहेत. तेव्हा मी अशी प्रार्थना करतो तुम्हीच तुमच्या सावकारांना सांगा तुमच्या डोक्यावर पेटे घ्या जा प्रतापगडावरती. म्हणजे कसं म्हणजे राजे त्यातले निवडून घेतील जे काही घ्यायचे ते, बरं बाकी पैसे काय द्यायचे तुम्हाला द्यायचे, शेवटी दागिने तुम्हालाच मिळणार कसे? ओ या प्राण्यांनी शत्रूच्या डोक्यावर त्याचेच पैशाच्या थैल्या घालून आपल्या गडावरती आणल्या. बहुतेक तेव्हापासून हा शब्द बदनाम झाला असावा. यांचा सत्कार करा. पुढच्या सिनेमात आला यांचा सत्कार करा म्हटलं की संपलं बहुतेक याचं सगळं प्रकरण. आता मला हवा तसा शत्रू करून घेणं, मला हवा तसा. बाजीरावाच्या सेनेमध्ये तोफखाना नाही आहे, आता मला बिन तोफखान्याचा शत्रू पाहिजे. माझी सेना ताजी तवानी असणार आहे, तो दमलेल्या अवस्थेत मला पाहिजे. म्हणून नगरच्या पलीकडे पालखेड नावाचं रणक्षेत्र यांनीच निवडलं. युक्ती अशी करायची तो त्याच्या पावलांनी तुमच्या गुहेत येऊन उभा राहायला पाहिजे. अनेकांनी हाच संदर्भ घेतला आहे, कारण प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजीराजांनी ह्याची दुकानं बरीच काढली होती भेटीच्या वेळेला. म्हणजे वा महाराजांनी पण ती त्यांच्या सैनिकांसाठी होती, आपल्या सैनिकांसाठी नव्हती. 31 डिसेंबर नाही, गटारी नाही, राजांच्या ह्याच्यामध्ये अशी कुठलीही अमावस्या साजरी केली जात नव्हती. कशासाठी दुकान पण काढली होती एवढंच बघायचं. तसं नाही रे बाळा,
पालखेडच्या मुक्कामी इकडं नगरच्या किल्ल्यावरनं व्यवस्थितपणे स्वराज्याचा तोफखाना येऊन उभा राहिला. तो झाडीमध्ये दडलेला होता आणि अक्षरशः सिंहाने जबडा पसरून बसावं आणि ह्या लोकांनी आनंदाने येऊन तिथे निवास करावा असा तो निजाम आला. त्याने ते पालखडचं सगळं क्षेत्र कितना हसीन मौसम कितना हसीन सफर है. पण माहीत नाही पलीकडं बाजीराव तो साथी है खूबसूरत. किसको भी खबर नाही आहे त्या बिचाऱ्याला. तिथं छावण्या बिवण्या टाकून बिचारे बसले. एवढा प्रवास करून काय थकला असेल सैन्य आपण कल्पना करू शकता. सगळेजण छानपैकी घोरासुराचं आख्यान अध्याय क्रमांक 2. घोडे झोपले, हत्ती झोपले. एक रात्रीची झोप मिळवली. बाजीरावांनी तेवढंही मोठेपण दाखवलं. काय दमलेल्या शत्रूला मारला. नका तोंड वाकडं करू. कुदे झोप त्याची. रात्रीची झोप पुरी झाली आणि दुसऱ्या दिवशी पाणवठ्यावरती जाऊन पाणी घ्यावं म्हणून आपापले सगळे हांडे बिंडे घेऊन जे सैन्य बाहेर पडलं ते लांबून दिसतंय. सगळ्या पाणवठ्यावरती असे तिरपे भाले लागलेले आणि पाणवठ्याच्या पलीकडे भगवा झेंडा फडकतोय. पाणवठे तुमच्या हाती नाहीत. पाणवठ्याच्या जवळपास आला की त्या पाणवठ्याच्या पलीकडनं एखादा दारुगोळा असा बेरबेर बेरबर का धडामकन घेऊन पडायचा. 20 माणसांच्या चिंध्या. निजामाला सांगितलं लोकांनी तोफखाना घेऊन बाजीराव आलाय. हमारा तोफखाना कुठं आहे? शिरूरला आहे. आणि नगरपर्यंत आलोय आपण. तोफखाना घेऊन बाजीराव इथं उभा आहे. अरे तोफांवर आपण कुठे आहेत? तोफा दिसत नाही आहेत. आणि शेवटी आहे त्या तंबू राहुट्या तोडून मैदान करावं लागलं. निजामाचं वय बाजीरावापेक्षा 50 वर्षांनी मोठं आहे. 27 वर्षाचा बाजीराव असेल तर 57 वर्षाचा निजाम आहे. 57 वर्षाचा. इतकी वर्ष राजकारणामध्ये घुसून सुद्धा त्या माणसाला हा रणांगणाचा डावपेच आत्तापर्यंत कोणी टाकला नव्हता. सगळ्या बाजूने पाणीही अडवलं, धान्यही अडवलं. 2 दिवस सैन्य तसंच त्या ठिकाणी मारलं. अन्न संपल्यानंतर तिसऱ्या दिवशीला तुमच्याकडं अन्नही नाही. अन्न आज जाईल याचीही सोय नाही. शेवटी युद्धाला पर्याय नाही. युद्ध ज्यांच्याशी करायचं ते तुम्हाला दिसत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा युद्ध होईल ते गोफणीचं युद्ध होईल, दगडगोट्याचं युद्ध होईल. त्याच्यानंतर होईल ते धनुष्यबाणाचं युद्ध होईल. धनुष्यबाण झाल्यानंतर सेना पुढच्या अखत्यारी झाली दांडपट्ट्याचं युद्ध होईल. त्याच्यानंतर तलवारीचं युद्ध होईल. कोणीही घाई करू नका. या नियमाप्रमाणे सगळं गणित झाल्यामुळे तिसऱ्या दिवशी शेवटी निजामानं स्वतःच्या तंबू राहोट्या पाडल्या. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण स्वारी करू. मग अरे खण खणले भाले तलवार खणले भाले तलवार गरजती वीर वीर हर हर. महादेव रणी दंग झाला. महादेव रणी दंग झाला. ए भीडला योद्धा योद्ध्याला. भीडला योद्धा योद्ध्याला. समर रंगणी पाशी आला हजी. समर रंगणी पाशी आला हजी. काय निजामासमोर दृश्य असेल. अशी निजामाचे फौज तलवारी काढून ढाली काढून एक जथा इकडं गेला की पलीकडनं फक्त तेवढी संख्या मोजून बाण सुटायची. सर 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 बाण आले. अशी आपल्या वीरांची गादी. ये क्या हुआ विचार करायला वेळ नाही. दुसरा जथा पाठवावा तर गोफणीच्या दगडाने टाळकी फुटायची. त्याच्या पुढं काही सैन्य गेलं तर तोफेचा गोळा पडायचा. अरे ज्यांना मारायचे ते दिसतच नाही. ये हो नाही सकता. शेवटी निजामानं स्वतःच्या छावणीवर पांढरा झेंडा उभा केला आणि मराठी सेनेतला 100 सुद्धा शेदार खर्ची न करता 60,000 फौज घेऊन आलेला निजाम 3 दिवसामध्ये खाली गुडघ्यावर बसून तह करायला तयार झाला. बाजीरावाच्या समोर अख्खा भारत देश बघतो. नाही कधी पाहिलं, नाही कधी ऐकलं एवढ्या वयाच्या फरकामध्ये
हा उत्कृष्ट युद्धाचा नाही, उत्कृष्ट डावपेचाचा विषय होता. ज्या पद्धतीनं शत्रूला पिदवला होता, ज्या पद्धतीनं शत्रूला जागेवर आणला होता. आता एक आक्षेप नेहमी घेतला जातो, निजाम सापडला होता, मारून का नाही टाकला? हे भूत जागं कशाला ठेवलं सारखं पुढे आयुष्यभर छळायला? याचं कारण एकच, याचा पराभव करेपर्यंतच अधिकार बाजीरावाकडे आहेत. यांना ठेवायचं का संपवायचं हे अधिकार साताऱ्याचे आहेत. अफजल खानाच्या वेळेला शिवाजीराजे निर्णय घेऊ शकतात, कारण शिवाजी राजे आहेत आणि बाजीराव फक्त पंतप्रधान आहेत. त्यांच्या हाती त्या निर्णयाची क्षमता नाहीत. शाहूराजांचा पुष्कळचा विषय असाही होता की उद्या दिल्लीशी युद्ध करावं लागलं किंवा आणखीन कोणाशी युद्ध करावं लागलं तर या काही प्रबल सत्ता कालांतराने होतीलही आपल्या मित्र असलेल्या बऱ्या. या प्रकरणात पर्याय राहिला नाही म्हणून निजामाला तसाच सोडला. पण जाताना बाजीरावांनी फक्त सांगितलं, भेटू पुन्हा केव्हा तरी, पण हा डाव परत नाही होणार. हा होऊन गेला, तोच डाव परत नाही करायचा, नाही तर माहिती होईल ना सगळी तुमची काय चाल होणार आहे ती. आणि ह्या निजामाचा 1727 सालामधला पालखेडचा जो बाजीरावांनी पराभव करून दाखवला, याचं सँड मॉडेल आज परदेशामध्ये लोकांनी केलं की शत्रू आणावा कसा, युद्धाला उभा करा. दोन प्रहरापलीकडे युद्ध करावंच लागलं नाही मुळात. आणि आपल्याकडचा अतिशय थोडक्यातला सैन्य संभार मारला जाऊन काहीच जवळजवळ घेतले नाहीत. कारण सैनिकापुढे आणलेच नाहीत त्यांनी. लांबून तोफगोळ्यांचा किंवा धनुष्यबाणाचा गोफणीचा इतका उत्कृष्ट उपयोग, दगडाचा इतका उत्कृष्ट उपयोग. बाजीराव काय म्हणतात, त्यांना दगडसुद्धा नीट वापरता येत नाहीत. काय दगडं मिली आमची ही सगळी हिंदूंची, असे काय दगडफेक करून दाखवली पठ्ठ्यानी, वा रे वा. आणि मग मात्र निजामाला दिल्लीच्या बादशहाने विचारलं, काय करायचं आपल्या वजिरीचं? बेटर आय विल ट्राय लेटर. तूर्त विश्रांती. तो त्याच्या हैदराबादमध्ये जाऊन विश्रांती घेऊ लागला. हे पाहिल्यानंतर आता बादशहा किंवा दिल्ली किती सजग असते लक्षात ठेवा. सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा दिल्लीच्या लक्षात आलं निजामाचा इतका मोठा पराभव दक्षिण प्रांतात झाला, त्याच्या आधीची 5 ते 6 वर्ष या बाजीराव नावाच्या माणसांनी दक्षिणेतल्या 45 राज्यांचं संघटन एकत्र करून हाच प्रयोग हा माणूस आता रिकाम्या वेळात उत्तरेत करणार नाही. कशावरून? तो निश्चितपणे उत्तरेमध्ये युद्ध करण्यापेक्षा त्याला सामील होऊ शकणाऱ्या अनेक राजांचा शोध घेईल. त्याची पॉलिसी लक्षात आलेली आहे, हा काय पद्धतीनं काम करतो. अशा राजांचा शोध घेऊन त्यांचं एकदा त्यांनी मंडळ उभं केलं की आपल्याला फार काही करता येणार नाही आहे. म्हणून छत्रसालावरती बंगशाची जी स्वारी झाली ती गंमत म्हणून नाही झाली, ही भीती डोळ्यासमोर दिसायला लागली की भारतातले बाकीचे हिंदू राजे आता बाजीरावाकडं आशा म्हणून बघायला लागलेत. मुघल सेनेचा पराभव होऊ शकतो याची खात्री या माणसानं दिलेली असल्यामुळं आता बाजीरावांनी हाक मारली की इकडचा छत्रसाल असो, नाहीतर मग बडोद्याचा आपला माणूस असो, नाहीतर त्याच्या पलीकडे राजस्थानामधले राजपूत असो, हे बाजीरावच्या हाकेला हाक मारल्यावर जाणार हे तिथं त्याच्याकडे जाण्यापूर्वी संपायला हवेत. म्हणून मोहम्मद खान बंगश वेड्यासारखा जो सुटला तो छत्रसालाच्या अंगावरती आला. छत्रसाल 80 वर्षाचा झाला होता, तरीसुद्धा बिचारा युद्धाला उभा होता. त्याचे होते 2 पुत्र, पण तेवढे पुरेसे कर्तबगार नव्हते. बुंदेलखंडामध्ये बंगशाची स्वारी अशी विचित्र झाली की शेवटी त्याला रेटता जैतापूरच्या किल्ल्यामध्ये त्याला डांबला. छत्रसालाला बुंदेलखंडातलं जैतापूर, कोकणातलं नाही. नावासारखी नावं अनेक गावांची आहेत. आणि मग मात्र छत्रसालाने निरोप साताऱ्याकडे पाठवला, शाहूराजांकडे. माध्यमाचा जो चुकीचा नालायकपणा येतो हा. आम्हाला सिनेमात असं दाखवलं की निरोप पाठवायलाच मस्तानी पाठवली आणि डायरेक्ट बाजीरावाकडेच पाठवली. म्हणजे वरच्या हाफिसला सांगितलंच नाही काही. साहेब, असं राज्यकारभार होत नसतो. आणि मुळात मस्तानीसारखी स्त्री छत्रसालासारखा राजा इतक्या धामधुमीच्या काळामध्ये फक्त निरोप पाठवण्यासाठी पाठवली जाईल हे कोणत्याही तर्काला पटू शकत नाही. पण काय करणार, त्या सिनेमात मस्तानीची एंट्री लवकर घ्यायची होती कुठंतरी, म्हणून ते त्यांना म्हणाल त्या काळामध्ये सगळे कामं करत होते.
आणि सिनेमात मूड असा ह्या मूर्खांनी निर्माण केला की तो पहिल्यांदा पुरुष येतो तिच्याबरोबरचा असलेला, तो अर्ज करतो, आम्हाला काही फारसा वेळ नाही असं बाजीराव म्हणतात, आणि मग ती येते आणि नंतर वेळ काढू असं होतं. साहेब, बाजीरावचं तुम्ही हे कॅरेक्टर दाखवलं आहे की फक्त स्त्रीकडे बघून तो हो किंवा नाही म्हणेल. मुळात अर्ज गेलाय साताऱ्याला, शाहूराजांचा निरोप बाजीरावाकडे आलाय. मुळात शाहूराजांच्यापर्यंत हा सगळा निरोप आणि ही चर्चा झाल्याशिवाय मराठ सेना हालणारच नाही. एकटे बाजीराव ही सेनेला असं हलवू शकत नाही, त्यांच्या हातात ते अधिकार नव्हेत. काय सांगायचं, कोणाला सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं. ते पत्र फार प्रसिद्ध आहे. जोगत ग्राह गजेंद्र की सोगत भई है आकाश. याच्यामध्ये भागवतामधल्या गजेंद्र मोक्षाच्या कथेचा आधार घेतलाय. भागवत ग्रंथामध्ये जी कथा आहे की एक हत्ती सरोवरामध्ये गेला, त्याचा पाय मगरीनं पकडला होता आणि तो असहाय्य झाला आणि त्याने विष्णूच्या अंगावरती फूल फेकलं, विष्णू धावून आले. त्या कथेचा छत्रसालांनी इथे आधार घेतलाय की तो जो मगरीनं पकडलेला हत्ती तो मी आहे. हे मगर म्हणजे बंगश आहे आणि आपण भगवंतासारखे धावून या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत. साताऱ्याला पाठवलेलं पत्र फार महत्त्वाचं आहे, ऐकण्यासारखं आहे. छत्रसालांनी शाहूराजांना थोडं भावनिक आव्हान केलं आहे आणि ते आव्हान असं आहे की शाहूराजे, जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर होत होता तेव्हा मी त्यांच्या दर्शनाला आलो होतो. माझे आई वडील इथे सगळ्या बादशाही हल्ल्यामध्ये मारले गेले होते, मी परागंदा होला. मी असहाय्य अवस्थेमध्ये महाराजांच्या पाशी आलो, त्यांना माझी सगळी कथा सांगितली की माझे वडील होते राजे, माझी आई होती महाराणी, पण आता सगळं संपलंय, राज्य संपलंय, सैन्य संपलंय, मी दारोदार फिरतोय. मला किमान या हिंदवी स्वराज्याचा एक सेवक म्हणून, एक सैनिक म्हणून मला संधी द्या. तेव्हा शाहूराजे, तुमच्या आजोबांनी म्हणजे शिवाजी राजांनी भवानीच्या समोर ठेवलेली एक तलवार उचलली, माझ्या कमरेला बांधली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला, घाबरू नकोस पोरा. असे प्रयत्न हारून भगवंत प्रसन्न होत नसतो. पुन्हा जा बुंदेलखंडात, स्वामीनिष्ठांचा शोध घे, पुन्हा बुंदेलखंडाचं राज्य वैभवशाली करण्याची इच्छा करून ती अभिलाषा घेऊन कामाला लाग. आशीर्वाद देतो तुला भवानीचा भक्त म्हणून. आज ना उद्या कितीही संकट आली तरी शिवाजीराजांनी तुझ्या कमरेला तलवार बांधली आहे. ती तलवार पराभवासाठी खाली उतरायची वेळ तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. विजयी भव म्हणून छत्रसालाला निरोप दिला. छत्रसाल आला, विजयी झाला, बुंदेलखंडाचं राज्य उभं केलं. आता 80व्या वर्षापर्यंत मी हे राज्य सांभाळतोय. आता थकलो रे शाहूराजा, मी थकलो. आता बंगश माझ्या हाती येतोय आणि तुझ्या आजोबांनी बांधलेली तलवार आता उतरायची वेळ आली आहे. हे भावनिक आव्हान पहिलं शाहूराजांना केलंय. त्यांना सांगितलंय भगवंतासारखी तुमची सेना पाठवा. जोगत ग्राह गजेंद्र की सोगत भई है आज, राखो बाजी बुंदेल की, राखो बाजी बुंदेल की, राखो आजी लाज, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया. शाहूपर्यंत वार्ता पोचली. हे बंगशाला कळलं. त्यांनी अट घातली जैतापुरात. छत्रसाल, 3 दिवसाची मुदत देतो, याच्यात शरण आलात तर ठीक, नाही तर किल्ला भस्मसात कडून तुला मारून टाकेन. मी वाट पाहतोय. कारण बंगशाची खात्री होती 3 दिवसात सेना इथपर्यंत येऊ शकत नाहीत. खात्रीने थांबला होता. पण कसलं काय न कसलं काय. पावसाळी महिना असताना सुद्धा ज्या गतीनं बाजीरावाची सेना आली 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 म्हणेपर्यंत वरती निरोप पोचले होते. बाजीराव सेना घेऊन येतोय. आता आपण सेनापतीचं नाव घेतो, पण याच्यात सगळे आहेत. यात पिलाजीराव गायकवाड आहेत, यात मल्हारराव होळकर आहेत, याच्यात जयाप्पा शिंदे आहेत, याच्यामध्ये पवार आहेत, याच्यात कदम बांडे आहेत, याच्यामध्ये रास्ते आहेत, याच्यामध्ये मेहंदळी आहेत, याच्यामध्ये पानसे आहेत. अनेकांच्या अनेक फौज आहेत.
या सगळ्या फौजा एकत्र करून बाजीराव निघाला. छत्रसाल काळजी नको करू. पण चौथ्या दिवसाची पहाट किल्ल्याचा झेंडा उतरवणं भाग आहे. किल्ल्याचा झेंडा अर्ध्यावरती आला. जैतापूर किल्ल्याचं दार उघडलं गेलं. स्वतःचे हात शेल्यामध्ये बांधून घेतलेला छत्रसाल किल्ल्याच्या खाली आपला परिवार घेऊन उतरला. मात्र चित्रपटाचे या बाबतीत आभार मानतो की बाजीराव येणार आणि युद्ध होणार याची खात्री ठेवून त्यांनी किल्ल्यावर युद्धाची सगळी योजना पुरी ठेवली होती. हे पुढे जाणं वेळ काढणं होतं. आणि मस्तान ही अतिशय उत्कृष्ट तिरंदाज होती. हे ऐतिहासिक सत्य आहे. किल्ल्याच्या बुरुजाच्या त्या छोट्या छोट्या झरोक्यांमधून अग्नी असलेले बाण सोडावेत आणि शत्रूच्या फौजांच्या सगळ्याच्या सगळ्या तंबू राहुट्या सुद्धा पेटवाव्यात. अशा तऱ्हेची तिरंदाजी या लोकांना येत होती. त्या तिरंदाजांच्या मध्ये एक मस्तानी होती. हे ऐतिहासिक सत्य चित्रपटांनी लपवलं नाही. धन्यवाद. कारण माध्यमाबद्दल बोलताना सगळंच वाईट बोलून नाही. हे चांगलं केलं, ते चांगलं केलं ना, कशाला नाही वाईट म्हणायचं. ते सत्य केलं. पण कधी युद्ध, कधी कधी असा सूर्य येतोय प्रकाश पडतोय छत्रसाल खाली येतोय. बंग समोर त्याच्याकडे बघून हसतोय म्हणेपर्यंत तलवारीला कमरेला हात लागला. उतरायची वेळ आली मात्र आणि जैतापूरच्या पिछाडीकडून त्या शिंगाने सांगितलं, तू तुझ्या जिनगालीवर मेल्या का? आमच्या राजाच्या तलवारीला हात लावशील? सगळ्या बाजूनं सेना वेढली गेली. बाजीराव स्वतः पुढे आले. संस्कार. इतक्या घाई गर्दीत सुद्धा छत्रसालाच्या पायाला हात लावून नमस्कार झाला. मल्हाररावांची सेना आहे, जयाप्पाची सेना आहे, काळजी करू नये. मात्र किल्ल्यासमोरचा शत्रू तुम्ही पाहावा, पलीकडचा शत्रू आम्ही पाहतो. चला, बंगशची सेना काय करते हिंदवी स्वराज्याच्या समर्थकाचे बघू. हर हर महादेव म्हणून बाजीराव जो अंगावरती आला. इथे बंगशाचं वाक्य आहे ते मात्र घेतलं चित्रपटाने. अरे ये बम्मन क्या शमशीर चलाता है, ये बम्मन क्या शमशीर चलाता है. ते शमशीर नव्हती. दोन हातात दोन दानपट्टे घेऊन, दोन हातात दोन दानपट्टे घेऊन या बाजूचे 15 आणि या बाजूचे 15 अशी अक्षरशः मस्तकांच्या चेंडूची रत्नावली खेळदिशी आकाशात उडवायची आणि घोडा पुढे पेटवत राहायचं. एक फटक्यात 15, एक फटक्यात 15, दुसऱ्या फटक्यात 15. खांडोळी उडत हा माणूस सेना घेऊन अंगावरती येतो म्हटल्यानंतर मल्हारबाला शेव चढलेला, जयाप्पाला शेव चढलेला. अहो, अंगातल्या चिलखताचे उपयोग नव्हते. मल्हार होळकराचं वर्णन आहे. असा वर्ण बांका बसला. चिलखता सगट माणूस फाडून खालचं घोडं तुटायचं आणि तेव्हा तुकडा पडायचा. बंगशाची सेना उलटी पळू लागली. छत्रसाल म्हणला, नाही जिंकली नाही, हे तुमचं चुकतं. अर्ध्यावर काम सोडता तुम्ही, नको तिथं, तुम्ही थांबा इथं. आता बघतो. अलाहाबाद पर्यंत त्याला रेटत नेला. बंगशाला अलाहाबादच्या त्याच्या किल्ल्यात घातला आणि बाजीरावाने किल्ल्याच्या दारात त्याला दम दिला. बंगश, आत्तापर्यंत तुला फक्त किल्ल्याच्या दारापर्यंत पोहोचवलंय. याच्यानंतर जर परत हिंदवी स्वराज्याच्या कोणत्याही मित्राकडे वाकडा डोळा करून आलास खाली, किल्ला नाही जिथे पोचवू ते तुला माहिती आहे. ध्यान में रखना, बाजी बाजी है. बंगशाच्या सैन्याने नव्हे तर दिल्लीनं इतका धसका घेतला. दिल्लीनं अर्ज पाठवला, मिस्टर बाजी, काय समजा चुकून माकून इराणकडून किंवा इतर कुठल्या देशाकडून, अफगाणिस्तानकडून दिल्लीवर जर आक्रमण झालं तर आमच्या मदतीला याल काय? हा काय योग आहे बघा माणसाला आलेला. तर मदतीला याल काय? दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी आपणहून मराठशाहीच्या खांद्यावरती द्यायची इच्छा व्यक्त करावी. काय पराक्रम असेल महाराज, काय पराक्रम असेल. पण बाजीराव पेशव्यांच्या जन्मतिथीला असो नाही तर पुण्यतिथीला असो, तलवारबाजीच्या खेळाचं एकही प्रदर्शन नाही, कुस्तीचं एकही प्रदर्शन नाही,
लाठीकाठीच्या युद्धाचं एकही प्रदर्शन नाही. बुंदीचे लाडू करायचे का उकडीचे मोदक करायचे? काय आळवाचे लाडू करून खायचे बाजीरावाच्या वेळेला? काय बकासूर जयंती आहे काय? आळवाचे लाडू कसले मिळल्या का? तर बाजीरावाचा पराक्रम कुठे? पुण्यात तर अनेक वेळेला असे विनोद चाललेले असतात. महाराणा प्रताप जयंती निमित्त भव्य चमचा लिंबू स्पर्धा तुझ्या काकानं ठेवली होती. अरे तो राणा प्रताप खाली आला तर हा भाला घेऊन काय करेल मला सांगता येत नाही तुझं रे अशा वेळेला. अरे महाराणा प्रताप स्पर्धा. पण पराक्रमाशिवाय देशाला पर्याय नाही. दिल्लीवरती हा दरारा. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे, ती थोडक्यात सांगून थांबू. छत्रसालांनी बाजीरावाला आपला तिसरा मुलगा मानला. बुंदेलखंडाचे 3 भाग केले. 2 भाग आपल्या मुलांना दिले आणि तिसरा भाग बाजीरावाला मुलगा मानून त्याला दिला. याला म्हणतात बाजीराव पेशवे. त्यांनी तो स्वराज्याला अर्पण केला आणि त्याच्यावरती गोविंदपंत खेर नावाचे अधिकारी नेमले. नंतर त्यांचं आडनाव खेर होतं. हे जवळजवळ इतिहास विसरलाच. ते बुंदेलखंडातच राहिले म्हणून त्यांचं नाव झालं गोविंदपंत बुंदेले. नंतर त्यांचं संपूर्ण नाव वेगळं झालं. पानिपताच्या युद्धापर्यंत गोविंदपंतांचा प्रचंड मोठा कार्यकाळ त्या काळात होता. तिथे गोविंदपंतांना नेमलं आणि इथे मस्तानी प्रकरण आलं. तर 2-3 आपल्या मनातल्या शंका आपण दूर केल्या पाहिजेत. मस्तानी ही बाजीरावाची असलेली रखेल नव्हे. उत्तर हिंदुस्थानी पद्धतीनं खांडा म्हणजे तलवारीला साक्ष ठेवून 2 प्रांताची मैत्री राहावी यासाठी झालेला हा विवाह आहे. याचं कारण ग्वाल्हेरच्या शिंदेंची कागदपत्र आणि होळकरांची इंदोरची कागदपत्र मी माझ्या डोळ्यांनी वाचलेली आहे, ज्याच्यामध्ये सतत उल्लेख सकल सौभाग्य संपन्न मस्तानी बाईसाहेब असा आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ठेवलेली बाई हे मस्तानीचं स्टेटस नाही. मग त्याला प्रचंड विरोध झाले. याचं कारण असं की ब्राह्मणामध्ये दुसऱ्या विवाहाची परवानगी नाही, जी इतर सगळ्या जमातीत त्या काळापासून आजच्याही काळापर्यंत काही प्रमाणात आहे. ही गोष्ट शिंद्यांच्या बाबतीत, होळकरांच्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत, कदम पांड्याच्या बाबतीत झाली हा प्रश्नच येऊ शकत नव्हता. त्या काळात सुद्धा शिंदे होळकरांच्या 4 स्त्रिया होत्या. आत्तापर्यंत इंग्रजांच्या काळापर्यंत सुद्धा आपल्या गावातला एखादा पाटील असेल त्याला 5-6 पत्नी असणं हे स्वाभाविक गणित असायचं. त्याच्यामध्ये कोणाला विकर वाटायची शक्यता नव्हती. प्रश्न ब्राह्मण ज्या वर्णाचा होता या घरात ते चालणार नव्हतं. आणि दुसरं असं, प्रत्येक वेळेला तुम्ही बाजीरावाच्या दिशेनं उभं राहून विचार नका करू. आपण विचार उलटे दिशेनं करूया. ज्या ज्या माणसाला या मुद्द्याबद्दल बोलायचे त्यांनी 5 मिनिटं डोळे मिटून स्वतःशी प्रामाणिक कल्पना करावी की तुम्ही बाजीरावाच्या बायकोचे वडील आहात. आता तुम्ही बोला पुढच्या प्रकाराबद्दल. बाजीरावांची जी पत्नी आहे काशीबाई, हिचे समजा तुम्ही भाऊ आहात, काशीबाईचे तुम्ही वडील आहात, आणि आता तुमचा जावई ही एक स्त्री घेऊन आलेला आहे. थोडा चष्मा बदलून विचार करावा लागेल. त्यामुळे विरोध करणारे सगळे खलनायक होते असं नाही, ती माणसं होती आणि ती एका विशिष्ट रूढी परंपरेमध्ये वाढलेली होती. ही परंपरा जी कुठे तुटेल त्या क्षणी असा काहीतरी प्रक्षोभ होणं हे त्यांचं खलनायक पण नाही, सामान्यपणच आहे. कोणाही काशीबाईच्या बापाने याला विरोधच केला असता. ज्या समाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या अनेक विवाहांची पद्धती आहे तिथं नसतं झालं. आणि आणखीनही महत्त्वाचा प्रश्न होता की आता हिला झालेली मुलं आणि हे सगळं प्रकरण प्रॉपर्टीच्या हिश्यांचं काय. अनेक प्रश्न हे आर्थिकही असतात. आत्तापर्यंत चालत आलेल्या परंपरेचा विषय काय, आणि नंतरच्या काळामध्ये युद्धावरती जाताना आपली बायकोसुद्धा घेऊन जा हा नियम बहुतेक याच्यानंतर आला. तिकडं जाऊन दुसरी आणण्यापेक्षा म्हणजे आहे ती घेऊन जा पाहिजे तर. साहजिक काही क्षण भीती बसली. पण चित्रपटसारख्या माध्यमांमध्ये एक खूप विचित्र त्याने चूक केली की राधाबाई म्हणजे बाजीरावाची आई हिला सारखी रखेल म्हणून वागवतीये.
तिला पैंजण पाठवतीये, शाहू पुढं तू नाच कर, कशाला माझ्या पोराच्या असल्या तऱ्हेचं राधाबाईंचं अत्यंत चुकीचं व्यक्तिचित्र उभं केलं आहे, जे इतिहासाच्या कागदांना मान्य नाही. बाजीनं ही पत्नी म्हणून आणली, दुसरी एक आणली स्त्री घरामध्ये, याच्याबद्दल काही तिला आनंद नाही आहे, त्रासच आहे, की हे परंपरेला विपरीत आहे, ते ती मान्य करू शकत नाही. पण राधाबाईंच्याकडून मस्तानीचा अवमान कधीही झालेला नाही. ज्या बाईला राजकारण कळू शकतं, हा विवाह झाला आहे तो बुंदेलखंडाचं हिंदवी स्वराज्य आणि महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य याचा नातेसंबंध दृढ राहावा यासाठी झालेला हा विषय आहे. माझ्या पोराच्या लंपटपणासाठी किंवा त्याला सुंदर मुली आवडतात यासाठी झालेला हा विवाह नाही. किंबहुना मस्तानी सुद्धा याच्याकडे जी आलेली आहे ती बुंदेलखंडाचा आणि यांचा मैत्री संबंध राहावा म्हणून विवाह करून आली, आणि ती सुद्धा बाजीरावाच्या सौंदर्याकडे नाही तर फक्त पराक्रमाकडे बघून आलेली आहे. कारण तत्कालीन त्या प्रकारामध्ये बरं मस्तानी कोण, ती मुसलमान तरी आहे का याबद्दल विचार करावा लागेल. तर इतिहासामध्ये त्या एका वेगळ्याच पंथाचे उपासक आहेत, ज्याचं नाव प्रणामी पंथ असं आहे, ज्यांची उपास्य देवता कृष्ण आहे. प्रणामी हा असा एक पंथ उत्तर हिंदुस्थानात बुंदेलखंडात त्या काळामध्ये झाला होता की ज्याचे अनुयायी हिंदू आणि मुसलमान एकत्र होते, पण उपास्य देवता कृष्णाची होती. छत्रसालाचीच जी मुसलमान एक बीबी आहे, जी या प्रणामी पंथाचीच उपासक आहे, तिच्यापासून छत्रसालाला झालेली ही मुलगी आहे. गणित बघता ती जरी यावनी असली, ती जरी प्रणामी पंथामध्ये आली असली, तिला जरी ही मुलगी झाली असली तरीसुद्धा आपल्या हिशोबाप्रमाणे ती एक हिंदूची मुलगी आहे. जर हिंदूंची मुलगी मुसलमानांनी पळवली असेल आणि मुसलमानापासून त्या मुलीला पोर झालं, ते कोणाचं? मुसलमान का नाही? आई हिंदू असली तरी मुसलमान बापापासून झालं म्हणजे मूल काय? मुसलमान झालं. मुसलमान बायको असली आणि ख्रिश्चन नवरा असला, असे विवाह झालेत. ख्रिश्चन नवऱ्यापासून मुसलमान मुलीला पोर झाला असेल, ते कुठल्या धर्माचं मानलं जातं? ते ख्रिश्चन मुलगा आहे. मग मस्तानी कोणी का असेना, तिची आई कोणी का असेना, छत्रसालापासून जर झालेली असेल तर ती हिंदू आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये मस्तानी ही बाजीरावाच्या काही प्रमाणात त्याचं सामर्थ्य आहे, सौंदर्य आहे, याच्यात वाद नाही, पण त्याहीपेक्षा ती त्याच्या पराक्रमावरती आशक जास्त झालेली आहे. अशा तऱ्हेची अतिशय सुंदर काव्य नाट्य परंपरा महाराष्ट्रात आणि उत्तरेत राहिली. तो कितना अच्छा दिखता है असं कुठलंही त्याच्यात गाणं आलं नाही. उलट करायचीच असेल ते पठ्ठे बापुराव सारख्याने लावणी अशी उभी केली की ज्याच्यामध्ये मस्तानी बाजीरावाला सांगू शकते, का लग्न करून माझ्याकडे येतेस? अरे तुझ्या पराक्रमाची गाजे त्रिखंड कीर्ती. काय आता एवढा सगळा पराक्रम करणं काही सगळ्यांना शक्य नाही. त्यामुळे अलीकडच्या लोकांनी एका पेयाचं नाव मस्तानी ठेवून टाकलंय. सगळ्यांना मस्तानी उपलब्ध आहे, सगळे बाजीराव करून टाकले. पण मस्तानीची अभिलाषा किंवा मस्तानीबद्दल जेव्हा पुण्यातल्या, साताऱ्यातल्या, कोल्हापुरातल्या, शिरूरमधल्या, नगरमधल्या, महाराष्ट्रातल्या लोकांनी ओरडायला सुरुवात केली, आश्चर्य वाटेल. राधाबाईंचं त्याच्यावर वक्तव्य आहे, म्हणजे बाजीरावांच्या आईचं त्याच्यावर वक्तव्य आहे. शनिवार वाड्याच्या तिथे जर कोणी असे मोर्चे करून आलं, ओरडाओरडा करायला लागलं, तर राधाबाई वाईट शब्दात सांगायच्या, तुम्ही का ओरडताय, तुम्हास माहीत आहे का? का मस्तानीसारखी सुंदर स्त्री फक्त एकट्या बाजीरावासच मिळाली हे तुमच्या पोटात दुखते आहे. ही जर बाजीरावांनी नायकिणीच्या कोठीमध्ये सगळ्यांना नृत्य बघण्यासाठी उभी केली असती तर तुम्ही याचं कौतुक केलं असतं. आमच्याकडची कुलंपरा अशा तऱ्हेने हिला नाचवण्याची नाही. राऊनी विवाह करणं हे मला आवडलं असेल अशातली गोष्ट नाही, पण जी बुंदेलखंडाची राजकन्या म्हणून या ठिकाणी आली तिचा अपमान करावा इतकेही आपण काही असंस्कृत नव्हे. आणि यासाठी मासाहेबांना सांगितल्यानंतर राधाबाईंनी स्वच्छ त्यांना सांगितलं की हिला शनिवारवाड्यात ठेवणं हे योग्य होणार नाही. शनिवारवाडा जो आपण शनिवार पेठेमध्ये बांधला आहे, पण तरीसुद्धा मस्तानीसाठी जो पुण्याच्या इतर भागामध्ये तू निवास उभा करणार आहेस, ती शेवटी एक राजाची राजकन्या इथे राज्य सांभाळण्यासाठी आली आहे. मस्तानी महाल असला पाहिजे, मस्तानी गेस्ट हाऊस नाही, मस्तानी झोपडी नाही, नाहीतरी नगरी कुठला काय असं नाही ढेकणांची खाद्या असला उद्योग करायचा नाही. शेवटी बुंदेलखंडाचं राज्य आहे, शिवाजीराजांचं मित्र राज्य आहे ते.
मस्तानीच्या बाळंतपणामध्ये सुद्धा राधाबाईंनी पूर्णपणे मस्तानीला सहाय्य केल्याचं इतिहास सांगतो. दुर्दैवाने सिनेमा राधाबाईंना उलटं सारखं प्रमोट करतोय, सारखी खलनायक करतोय. पुन्हा एकदा ऐका, गोंधळ करू नका. राधाबाई बाजीरावावरती खुश नाही आहेत, पण तरीसुद्धा त्या सिनेमात दाखवतात तसा अवमान कधी करत नाही. जेवढे असेल तेवढा राहूच्या मागे उभे राहतात. आणि इतकंच नाही, ती मात्र एवढ्या मोठ्या मनाची अशी बाई आहे, तिनं चिमाजी अप्पाला सांगितलंय, तू धाकटा भाऊ आहेस, तुला राग येणं स्वाभाविक आहे, तुझी एक आदराची स्थान असलेली वहिनी आहे, ही आणखीन कशाला कोण आणली, तुला राग येणं स्वाभाविक आहे. पण आपल्या निष्ठा, किमान शिवाजी राजांचं नाव घेणाऱ्या माणसांनी माणसांशी न ठेवता जरा राज्याशी निष्ठा ठेवा. आणि जर काही क्षण त्याच्या मनाला बरे वाटून राज्याला बरे होणार असेल तर काही गोष्टीकडे कानाडोळा करायला मोठेपणाने शिका. उद्या हिमालयाच्या टोकावरती बंदूक घेऊन देशाच्या संरक्षणासाठी उभे राहिलेल्या सैनिकांच्या बद्दल बोलताना कसलं त्यांचं कौतुक करायचं, दारू पितात होते, तिथं म्हणायला लागतं, तिथं आवश्यक आहे त्याला, तिथं ते दारूबंदी हा प्रकार तिथं लावायचा नाही. बरं, बाजीराव ही अशी व्यक्तिरेखा आहे का की बुंदेलखंडात घेतला तिथली एक आणली, गुजरातला गेला तिकडची एक घेऊन आला, तो माळव्यामध्ये गेला तिकडची एक घेऊन आला, दिसेल ती पळवतोच आहे पठ्ठ्या आपलं. बाजीरावाची व्यक्तिरेखा तुला खात्री आहे ना? तो कोणाच्याही लंपटपणामध्ये अडकणारा माणूस नाही. त्यांनी छत्रसालाचं मन राखण्यासाठी हा उपद्व्याप त्यांनी काही तर त्याच्या गळ्यात जर पडला असेल तर बाजीरावाचे मन त्यांनी आणलेल्या वस्तूचा अवमान करून दुःखित करू नये, जे उद्या युद्धाला त्रासदायक होईल. युद्ध हे स्वराज्यासाठी चालू आहे. आपलं प्रेम जर स्वराज्यावरती असेल तर काही गोष्टीकडे मी क्षमा करा असं नाही म्हणत, पण किमान त्याच्या युद्धाच्या दृष्टीनं कानाडोळा करावा. हे बोलणारी मात्र राधाबाई आहे. आई त्याच्या पाठीशी, त्याचं किमान मन इतक्या मोठ्या युद्धात तो सातत्याने असतो, तिथे दुखवलं जाऊ नये म्हणून तिनं आग्रहपूर्वक 2 स्वाऱ्यांवरती काशीबाईला पाठवलं त्याच्याबरोबर, आणि एका स्वारीबरोबर मस्तानीलाही बाजीरावाबरोबर पाठवलं. या सगळ्या आज्ञा राधाबाई नको म्हटल्यानंतर बाजीराव करू शकत नाही. ठीक, मस्तान ही युद्धातही तरबेज आहे, युद्धासही ती उपयोगाची आहे. एखाद्या युद्धाच्या वेळेला ते बाजी तुझ्याबरोबर असण्याने आम्हाला काही फारसा त्रास नाही, पुढची युद्ध सगळी चांगलीच तू करणार आहेस, यात वाद नाही. पण दुर्दैवाने आईनं जेवढं समजून घेतलं तेवढं बाकीचे लोक शक्य नव्हते. आणि सातत्याने प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम येईल हा जो त्यांचा बाऊ केला जात होता, यामध्ये त्यांनी स्वच्छ करून दिलं होतं की बांदा नावाचं जे प्रकरण आहे, बांदा नावाची जी जहागीर आहे, ते मी मस्तानच्या वंशजांसाठी सगळ्या ठेवणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ते आपल्या ह्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये, मालमत्तेमध्ये हिस्सा मागणार नाहीत असं ते मान्य करत आहेत. तेव्हा या भीतीपायी आता हा सगळा गदारोळ चाललेला बंद व्हावा, ॲग्रीमेंट होईल, पाळलं जाईल कशावरनं. मग ही भीती प्रत्येकाकडनं आहे, मग आमच्या सख्या पोराकडनं ही भीती आहेच की. तुम्ही चावचाव करून डोकं नका खाऊ. आपण जेवढी प्रश्नाची उत्तरं मिळतील तेवढी शोधायचा प्रयत्न करू, त्याच्यातून सुटायचा प्रयत्न करू. पण काय गोड लावणी लिहिली हो, वा रे वा. लावणीमध्ये लावण्य असतं हे त्या लावणी ऐकल्यावर पटतं. आता लावणी हे बोलायचं कामच नाही. घ्या की एखादी लावणी. राया माझ्या हिरीला इंजन बसवा. हे काय लावणी आहे होय? तुझ्या हिरीला इंजन बसवा, मग आयुष्यभर घरघरच ऐकूया तुझ्या इंजनची. अरे, चांगल्या चांगल्या शाहिरांनी सुद्धा कुठेही त्यांच्या वृत्ताला आणि संगीताला उच्छृंखलपणाचा वास न येऊ देता, समजा जत्रेमधल्या कोणा फेटेवाल्याला वाटलं हा हा काय मस्तनी आहे, तर त्याला शाहीर सांगायचा, ए झांप्या, मस्तनीकडं बघण्याआधी स्वतःकडं बघ. बाजीरावासारखा हो, बाजीरावासारखा पराक्रम मनकटात असू दे की दिल्लीची सगळी सत्ता थरारली पाहिजे, त्याच्यानंतर बघ तुला काय विचार करायचा. कारण मस्तानी काय बाजीरावाच्या फेअर अँड लवलीवरती नाही आलेली आहे. त्याच्या भावनातली भावना तुझ्या पराक्रमाची गाजे त्रिखंड कीर्ती. अरे तुझ्या पराक्रमाची गाजे त्रिखंड कीर्ती. मदनास लाजवीते राया तुझीच मूर्ती. अरे मदनास लाजवीते राया तुझी
माझीच मूर्ती रखेचा लगाम थोडा अर मारू नका हो ताच खेचा लगाम थोडा मारू नका हो ताच घोडीवरी मला घ्या आहे पहा उभीच हो घोडीवरी मला घ्या आहे पहा उभीच मी बांधितसे पूजा तुझ्या पराक्रमाची मी बांधितसे पूजा तुझ्या पराक्रमाची पूजा पराक्रमाची ही रीत बायकांची पूजा पराक्रमाची याला लावणी म्हणतात. काय फेटेवालं मोठे स्त्री भाळावी अशी इच्छा आहे ना. पराक्रमी हो शक्तिमान हो बेड्या पूजा पराक्रमाची ही रीत बायकाची मी यावनी जरी अर सरदार तू पुण्याचा हे राज्य प्रीतीचे ना बंध बंधनाचा हे राज्य प्रीतीचे ना बंध बंधनाचा अर तुझ्या पराक्रमाची गाजे त्रिखंड कीर्ती गाजे त्रिखंड कीर्ती गाजे त्रिखंड कीर्ती. पंढरीनाथ महाराज की जय. साधारणतः 1721 पासून 1729 पर्यंत म्हणजे 9 वर्ष बाजीरावाने केलेल्या पराक्रमाच्या नंतरचं हे प्रकरण झालंय. 1730 साली मस्तानी महाराष्ट्राकडे आली. पण याच्यानंतर 1731 ते 1740 या 10 वर्षातली सुद्धा पुढची जी युद्ध झाली यातल्या एकाही युद्धात बाजीराव पराभूत झालेला नाही. कसा लढणार आता. बायको अशी आली म्हटल्यावर 2 बायका फजिती आहे का. कुठलाही सिनेमा करावा लागला नाही बाजीरावासाठी. उलट बुंदेलखंडाच्या विजयानंतर प्रत्येक प्रांताला उर्मी फुटायला लागल्या. गुजरातकडनं बोलावणं आलं की गुजरातमध्ये ते दया बहादूर गिरीधर बहादूर सगळे आहेत आपलेच पण त्यांना आशीर्वाद बादशहांचे आहेत त्यामुळं वाटोळं करत आहेत सगळ्या देशाचं लोबाडत आहेत. बाजी आणता का माणसं. आधी शाहूंना सांगा. शाहूराजांना सांगितलं सतत मी नको लढायला. 2 वेगळे सेनापती घेऊया. कोण. माझ्या धाकट्या भावाला पाठवतो. चिमाजी अप्पा गुजरातच्या स्वारीवर तू जायचं मी पाठीशी राहतो. आज गुजरातमध्ये तुम्ही घुसायचं आणि तुझ्याबरोबर साह्याला पिलाजीराव गायकवाड. दोघांनी मिळून गुजरातमध्ये घुसा. दोघांनी मिळून गिरीधर बहादूर दया बहादुराला दणका लावला खरा पण गिरीधर बहादुरांनी दगा केला. पिलाजीरावांना डाकोर नावाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी बोलवलं. तिथे आपण तह करू असा म्हटला पण दर्शनानंतर देवाच्या दर्शनाला जाताना काही कोणी शस्त्र हाती घेणार नव्हतं. विश्वासघातानं पिलाजीरावांची मारेकरी घालून हत्या करण्यात आली. मग मात्र प्रामाणिकपणे वागणाऱ्या सेनानीचा असं होत असेल तर गुजरातमधला कोडी भील सारखा समाजसुद्धा पेटून उठला आणि मुघल फौजेला जो मार मारला. मात्र गुजरातच्या लोकांनी सांगितलं हे आता मार खाऊन पळालेत बादशाही लोक पण तुम्ही परत महाराष्ट्रात गेल्यावर हे परत आले तर ह्योच तिकिटावर ह्योच खेळ किती वेळ करायचा. त्यापेक्षा इथंच एक सेनापथक कायमचं ठेवा. म्हणून मग राजधानी निवडली बडोदा आणि बडोद्यामध्ये एक मराठी सेनेचं कायमचं पथक इथे राहील. हा मान कोणाला द्यायचा. अर्थातच ज्या गायकवाडांचं इथे बलिदान झालेलं आहे त्या पिलाजीराव गायकवाडांच्याच वंशाला बडोद्यामधली ही सगळीच्या सगळी मालमत्ता त्याच्या हाताची होईल. तेव्हा तिथे गायकवाडांना स्थापित करून अगदी स्वराज्याच्या काळापर्यंत अनेक क्रांतिकारकांच्या मागे उभे असणारे आणि अनेक कलाकारांच्याही मागे उभे राहणारे सयाजीराव गायकवाड हे जे बडोद्याचे अत्यंत उदार मनस्क असे संस्थानिक जे दिसले ते ही सगळी त्या काळापासून त्या पथावर बसलेली त्या ठिकाणी नेमणूक केलेली शाहूराजांची बाजीरावांची करामत आहे. एकदा गुजरात जमते म्हटल्यानंतर बाकीचे काय गप बसतायत. आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पाठवा आमच्याकडे पाठवा. कुठे. माळवा.
माळवा मावळे, माळव्यात पाठवा ना माणसं. मध्य प्रदेशामध्ये अशाच तऱ्हेनं घुसवलं, तिथलंही युद्ध झकासपैकी यशस्वी केलं. पुन्हा अर्ज तोच. एक पथक येथेच ठेवा. यामध्ये मल्हारराव होळकरांनी मोठा आपला कार्यभाग घेतला आहे. माळव्यामध्ये, इंदोरमध्ये आपलं एक पथक तयार राहील जे होळकरांच्या हाताखाली. अरे हो, बादशाह म्हटलेत नाही का, त्यांच्यावर नजर ठेवायची म्हणजे दिल्लीवर लक्ष ठेवायचं आहे. इतक्या लांबून कसं लक्ष ठेवता येईल. मग घुसा UP-मध्ये, उत्तर प्रदेशामध्ये आला. नाही नाही, तुमच्या मदतीला जवळ पाहिजे ना तुम्हाला सेना. मग ग्वाल्हेरला शिंदे असतील. धार संस्थान पुन्हा एक आहे, देवास संस्थान आहे. या प्रत्येक ठिकाणी एक 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 सरदार पूर्ण वेळ तिथे नियुक्त करून बाजीराव अशा रीतीनं काम करत होते की आत्तापर्यंत दिल्लीच्या फौजा सुटल्या की थेट महाराष्ट्रावर येऊन आदळायच्या. मध्ये त्यांना कोणाचाच विरोध नसायचा. पण मराठ्यांची म्हणजे शिवाजी राजांची, शाहूराजांची सिंहासनाची आदप कशी सांभाळावी, तर उद्या चुकून माकून दिल्लीच्या बादशहाची बुद्धी फिरली आणि तो जर सेना घेऊन उलटा शिरला तर पहिल्यांदा पहिली फळी शिंद्यांची त्याला अडवेल ग्वाल्हेरात, त्याच्यातून पुढे आला होळकरांची फळी अडवेल, त्याच्यातून पुढे आला गायकवाड गुजरातकडनं अडवतील, त्याच्यातून पुढे आला धारचे पवार आणि कदमबांडे त्यांना अडवतील, त्याच्यातून पुढे आला तर पुण्याला पेशवे अडवतील, याच्यातून वाचला तर साताऱ्यात पोचशील. 6-10 तटबंद्या उभ्या केल्या शत्रूच्या समोर. सगळं बादशहाला कळत होतं, हा आपलं प्रकरण संपवणार. आणि म्हणून भारतामध्ये मुखत्यारीनं बोलायचा अधिकार कोणाचा, तो फक्त बाजीरावाला मिळाला. त्यामुळं त्या काळापासून आजच्या काळापर्यंत हीच म्हण आहे बघा. जर आपण एखाद्याला अधिकाऱ्यानं सांगितलं ना, ऐ सहयोग मंदिर कोणाला दिले तुम्ही 26 तारखेला, ह्यानं दिले, ह्याने दिले, काढून घ्या, आमचा कार्यक्रम आहे. असं कसं त्यानं दिले ना भाडीने, मी असं तुम्हाला कसं दिलं, आमचं ऐकायचं, त्याला म्हणा मला दिलाय. असं झालं तर कोणीही माणूस आजही पटकन, आता तू काय बाजीराव लागून गेला काय, म्हणजे असं जर कोणाला म्हणायचं असेल तर तो ही मस्ट बी बाजीराव. मग त्याचं एक वेळ ऐकू, तू काय बाजीराव लागून गेला का रे, आणि तो आम्हाला सांगतो. लक्षात घ्या, जसं इकडे मस्तानीला मुलगा झालाय तसं काशीबाईपासून सुद्धा बाजीरावाला 2 पुत्र झाले आहेत. थोरल्या पुत्राचं नाव नानासाहेब पेशवे असं आहे, धाकटा म्हणजे राघोबाला. चिमाजी अप्पाला मुलगा झाला, तो सदाशिवराव भाऊ पेशवा. मग यांचे वंश पुढे झाले. पण परत प्रश्न तोच जन्माला आला. नानासाहेब पेशव्यांची मुंजे लागली, राघोबा दादाची लागली. आता पुन्हा नियम तोच, हिंदू मुलीपासून मुसलमानांनी जर मुलगा निर्माण केला तर तो हिंदू आईचा झाला म्हणून त्याची सुनता करायची थांबायचं का नाही. त्याची सुनता होणार, तो मशिदीत जाणार. हिंदू मुलीपासून ख्रिश्चनाला पोरगा झाला, त्याला चर्चमध्ये घ्यायचा नाही का, नाही, तो चर्चमध्ये घेतला जाणार. मग मस्तानी कोणी का असे ना, माझ्यापासून मुलगा झालाय त्याची मुंजा करायला काय त्रास आहे. आता जो नियम आपण इतरांसाठी करतोय तो नियम स्वतःसाठी का नको. उलट गोपाळ कृष्णाचं नाव ठरवलं होतं या मुलाला देण्यासाठी. आपल्याकडे जे काही वेडे अशी विचित्र, विसरून जा, शमशेर बहादर नाव ठेवलं. पण तरीसुद्धा बाजीराव त्याचे इतर कुटुंबीय, एक 4 कुटुंबीय वगळता या सगळ्यांनी मस्तानीच्या सगळ्या या परिवाराला अत्यंत सन्मानानेच पुढच्या काळामध्ये वागवलं. म्हणून पानिपताच्या युद्धात शमशेर बहादर पेशव्यांच्या किंवा मराठशाहीच्या बाजूने लढलाय. तो कधीही इराणच्या हाताला हात लावायला गेला नाही. पण दिल्लीमध्ये ही मात्र मजा आली. गमा जाने जा धने द धने सादे साने द पद मग रे रे मग साने सा पानी सारे नि सारे म सारे मा प रे मा पानी मा पानी सा पानी सारे सा नि द प म ग रे म ग ग ग नि बजे सजगम द द द द द द द द द. दिल्लीतल्या काही लोकांनी इराणशी संपर्क केला. नादिर शहा, तो इराणचा शहा, क्या अर्जी है, हो डायलॉग नका टाकू.
ही तर सगळी दिल्ली नाही, हिंदुस्थान बाजीरावाच्या आणि त्या सातारच्या घशात जायची वेळ आली आहे. जल्दी उतर आओ. आम्ही जर दिल्लीत आलो, अमरीशपुरीचे बापच सगळे आवाज आला. आम्ही जर दिल्लीत आलो तर मराठशाहीच्या या सेनेविरुद्ध विजय मिळवल्याबद्दल तुम्हाला इराणला एवढं द्यावं लागेल. समज रहे ना आप? अहो इथं मी तुम्हाला कशा ऐसे नाही, व्यवहारासारखा. दिल्लीवर बादशहा म्हणून बसवण्यासाठी जेव्हा मराठ्यांची फौज आली होती तेव्हा त्या मराठी फौजेला त्यांचा रोज मुरा म्हणून 30 लाख रुपये बादशहानं दिले होते. इराणला माहिती आहे ते काय बाळाजी विश्वनाथ असेल नाही डोक्याचा, म्हणजे सनदा तर घेतल्यास अधिक 50,000 फौज तुम्हाला दिली होती, याचे 30 लाख रुपये काढून घेतले त्याच्याकडनं. उगा धर्मादायी जाऊ का काय तुझ्यासाठी? इराणला इतके पैसे द्यावे लागतील. बादशाह यात खरं दिल्लीला इथं नडलं ते, यात खरं दिल्लीला. आणि नादिरशहाची फौज अशा प्रचंड शक्तीनिशी तयारीनिशी दिल्लीपर्यंत आली. दिल्लीला आल्याबरोबर नादिरशहाची अट, पहिला हप्ता. अहो आता आपण दिल्ली सोडून पुढं जाऊया, ग्वाल्हेरकडे जाऊया, मथुरेकडे जाऊया, त्या भोपाळकडे जाऊया, ते जे भोपळे बसले सगळे तिकडं. काय पहिला पैसा दे दो, फौज ले लो. हो अहो नाही आहे का पैसा तुमच्याकडे? नाही. नादिरशहानी स्वतःच्या फौजेला आज्ञा केली, दिल्ली लुटा. त्याचीच सेना ज्या बादशहानी बोलवलं त्याच्याच मागं आगी लावून ह्याला आग लागली, तिकडं आग लागली, इकडं आग लागली. आता अब कोण बचाएगा? तेरा बाप. तूच बोलवलं ह्या मूर्ख माणसाला. हे उंट कोणी आणायला सांगितला होता? परत बाजी काय बघा तुमच्या कर्माची पुढं. तुम्हाला हे जवळचे होते ना हे प्रकरण. तुम्हाला वाटलं की इराणचे इस्लाम, आम्ही इस्लाम गळ्यात गळे घालू. बाहेर देशाचे कोणीही इस्लाम या इस्लामला गळ्याला लावायला तयार नाहीत. ते फक्त इथल्या लोकांचा पैसे देऊन आतंकवादासाठी उपयोग करतात. ते कधीही यांना आपल्या योग्यतेचे मानत नाहीत. पण दुर्दैवाने आज तिकडे काय चाललंय याच्या वार्ता आमच्या टीव्हीला दाखवतच नाहीत. नेटनं ते एक बरं केले बाबा. पाकिस्तान टीव्हीवरच्या बदाबदा बातम्या येतात. पाकिस्तानमधले आता एअर चीफ मार्शलच बोलायला लागलेत की ह्या सगळ्या भुट्टोंनी पूर्वीच्या सगळ्या लोकांनी उगाच आम्हाला कुरापती काढायला सांगितले आणि खोटं सांगतायत. भारताने आमच्याशी कधीही पंगा घेतलेला नाही, आम्ही खोड्या काढल्यात म्हणून. आता त्यांचेच एअर चीफ मार्शल सांगतायत त्यामुळे ढँग ढँग व्हायची वेळ आली आहे सगळ्याची. या लोकांचं ते आतंकवादासाठी फक्त पैशाची बाहुली म्हणून उपयोग करतायत. तुम्हाला कोणी मानत नाही साहेब तिथे. आता तुम्हाला कळलं तुमची इराणी प्रकरण तुम्हाला काय करता येते. आणि हे झालं म्हटल्यानंतर बाजीरावाच्या इकडे शिंद्यांच्या आणि होळकरांच्या पथकाची काही माणसं जे दिल्लीमध्ये घुसवली त्यावेळेला कळसच चढला मंदिरावरी, कळस चढला मंदिरावरी, विक्रम झाला नवा. नाहला नाहला रक्ताने पेशवा, नाहला रक्ताने पेशवा, नाहला रक्ताने. अरे गंगा यमुना या साक्षीला, गंगा यमुना या साक्षीला, नर्मदा शरयू मुदित जाहल्या, मुदित जाहल्या. सिंधू कावेरी आनंदमानी नवा. नाहला रक्ताने पेशवा, नाहला रक्ताने पेशवा, नाहला रक्ताने. बाजीराव दिल्लीवरती येण्यासाठी निघाला. ही वार्ता ऐकूनच नादिरनं तोंड फिरवलं आणि इराणकडे गेला. परत पुढच्या 10 वर्षात तो आलाही नाही. अनेक लोकांचा नेहमीचा प्रश्न,
हो एवढा तुमचा बाजीराव पराक्रमी असं म्हणता, तो इराणच्या बादशहापाशी लढला कुठे? म्हणजे कसं लढायचं एकदा सांगा. ते पाठ करून पळतंय, कुठं चालवायची तलवार? काहीतरी तर तोंड द्यावं त्या माणसानी. हे नर्मदेला यायच्या ते इराणच्या टोकाला जाऊन पुसले होते. पण तरीसुद्धा बाजीरावाने ती योजना अर्धवट नाही सोडली. दिल्लीपर्यंत गेले. पुढच्या 10 वर्षाच्या काळात त्यांनी 2 वेळा दिल्लीला धडक मारली. दिल्लीपर्यंत धडक मारून जे कोणी त्या इराणीचे राहिले होते त्यांनाही हाकलून लावले. पुन्हा बादशहाला समज दिली. शेवटी कोणाला बोलवायला लागते साहेब तुम्हाला? आणि तुमची माणसं तुमचं येऊन काय करता? साधी गोष्ट नाही, त्या बादशहाचा जनाना सुद्धा त्या लोकांनी पळवला. आणि माझी बायको वाचवा म्हणून बाजीरावकडे यायची वेळ आली. हे आपले परममित्र जे काही आहेत त्यांची मैत्री अगाध आहे तुमच्यापर्यंत असलेली. असं काही वेडेपणा करू नका. याचीच पुनरावृत्ती पुढच्या 20 वर्षात झाली पहा. कारण नादिर शहा संपला आणि त्याच्यानंतर अहमद शाह अब्दाली इराणचा बादशाह झाला. पुन्हा दिल्लीच्या लोकांनीच त्याला उरावर बोलवला आणि पुन्हा दिल्लीच्या बादशहाला पदच्युत करून निघून जाणं हा उपद्व्याप अब्दालीनं केला. बाजीराव सांगत होते, हे नको ती माणसं जिंकतं नका उरावर घेऊ. तुम्हाला राजकारण कळत नाही. ही ताकद बघितल्यानंतर काबूलवरनं मराठशाहीत पत्र आलं, आमच्या भावाभावात भांडण चाललंय, मग तुम्ही आमची सेना पाठवता का तुमची थोडी अशी आमच्या मदतीला? म्हणजे काबूलमधला एक प्रांत तुम्हाला देतो. इतकं आंतरराष्ट्रीय राजकारण बदलत होतं. आता आणखीन एक ठिकाणचा प्रसंग फार गोड. म्हणजे राजस्थानमध्ये असं एखादं बस्तान बसवूया का, जसं गुजरात गायकवाडांना बसवलं, मालव्यामध्ये होळकर. राजस्थानात गरज नाही. राजस्थानामध्ये असलेल्या राजपूत समाजाचं प्रबोधन पुरेसं आहे. जोधपूर जयपूरपासून सगळेजण हिंदवी स्वराज्याच्या वेळेला उभे राहतील, काळजी करू नका. आणि म्हणून बाजीराव स्वतः त्यांच्या दर्शनासाठी म्हणून गेला. इथं शब्द जपून वापरावा लागतो. त्यांनी अनेक राजपूत राण्यांची भेट घेतली. आपले मगाशी तुम्ही काय बोललात? राण्यांची हा शब्द राणा या शब्दाचे अनेक वचन आहे, स्त्रीलिंग नव्हे. तिथे जे राजे असतात त्यांना राणा म्हणायची पद्धत असते. अनेक राणा असे अनेक वचन राण्यांची असं होतं. पण काय शब्दप्रयोगाची वाटोळ करत अनेक राण्यांची भेटी घेतल्या. कर्नाटकाकडे जाणं म्हणजे दक्षिण प्रांताकडे जाणं, आंध्र प्रदेशाकडे जाणं म्हणजे दक्षिण प्रांताकडे जाणं. इतिहासात पटकन काय लिहिलेलं असतं की आता ह्यानंतरच्या कालखंडात मराठी सेना दक्षिणेस गेली. लोकांना वाटतं की ते दान धर्मातली दक्षिणा वगैरे काहीतरी. म्हणजे आमच्या फौजेला कशाला दक्षिणा मागायला लागली? दक्षिणेस कशाला गेली? तुझं अक्कल नव्हती तुझ्यासारखी त्यांना, त्यामुळे ती गेली पण तिकडे वेळा. अरे दक्षिणेस गेली या शब्दाचा अर्थ दक्षिणा मागायला नाही गेली कोण. काही शब्दांचे अर्थ नीट समजायला पाहिजे. तसं अनेक राण्यांची, त्यातले 2 भेटी ऐका. बाजीरावकडील काय आहे? पहिली भेट घेतली राणा प्रतापाचे जे वडील उदयसिंग, त्यांची जी उदयपूर राजधानी होती त्या राजधानीला भेट दिली. तिथे उदयसिंगांच्या नावे बागही आहे. त्या बागेमध्ये एक प्रतिकात्मक सिंहासन आहे. राणा प्रतापाच्या वडिलांची स्मृती येते. त्या सिंहासनापाशी त्यांचा सत्कार समारंभ झाला. कोणाचा? बाजीरावाचा समारंभ झाला. हे भरपूर राजपूतांचे सरदार सेनानी सगळे जमलेले. आणि सहज त्या उदयपूरच्या उदयसिंगांच्या प्रतिकात्मक आसनाशेजारी एक आसन केलं होतं, ज्याच्यावर बाजीरावांनी बसावं. अशी प्रार्थना केल्यानंतर सगळ्या राजपूतांच्या देखत बाजीराव पेशवे त्या सिंहासनाच्या पायाशी बसले, त्याच्या शेजारच्या आसनावर नाही बसले. सगळ्या राजपूतांना असा अचंबा वाटावा, एवढा भारतात दरारा असणारा माणूस ये क्या कर रहे हैं आप? यही हमारी जगह है. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या उदयसिंगांची ही गादी आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या राणा प्रतापांची ही भूमी आहे. या स्वामिनिष्ठांची, या धार्मिकांची आम्ही अशी आठवण ठेवली पाहिजे. त्यांच्या पायाशी आम्ही आहोत. त्यांच्या चारित्र्याच्या प्रभावाने राजपूत काय प्रभावित झाले होते. असा राजा पाहिजे. नाही ह्याच्यापेक्षा उंच का नाही केलं सिंहासन? उदयसिंग असतील ते मागचे झाले. आता करंट टॉपिक कोण आहे? आता काय नम्रता नावाची काय वस्तू असावी या माणसाकडे? पायथ्याशी बसावं आणि सन्मान स्वीकारावा, ही उदयसिंगांची त्यांनी केलेली गोष्ट पाहता. दुसरा त्यांचा मुक्काम होता तो जिथे फितुरी केलेला मानसिंग राहायचा, जयपूरला भेट.
तिकडे सगळे ते मानसिंगांचे महाल दाखवले, XYZ महाल, ABC महाल, CEDX महाल, काय 51 महाल दाखवले असतील. तिथं सुद्धा अशीच बाग, असंच एक आसन केलेलं होतं. बसा बाजीराव, आणि बसले ना आसनावर. ऐंग जयपूरचे लोक ऐंग करायला लागले. अहो तुम्ही तिकडे पायथ्याशी बसला होतात, आम्ही त्यांच्या पायाशी बसावं असं आपल्या व्रताशी निष्ठा त्यांनी दाखवली होती म्हणून त्यांच्या पायाशी बसलो होतो. तुमच्या ह्या सिंहासनाचे मालक जे मानसिंग नावाचे मान आहेत आणि नावाचे सिंग आहेत, याने बादशहाशी फितुरी करून सातत्याने राणा प्रतापावरती कशी आक्रमणं होतील याची सगळी खबरदारी घेतली. तेव्हा फितुरांच्या पायाशी बसायची आमच्याकडे परंपरा नाही, फितुरांच्या उरावर बसायची आमची परंपरा असल्यामुळे याच्या इथं उरावर बसणार आहे मी. आणि मी बाजीराव जर यांच्या पायथ्याशी बसावा अशी इच्छा असेल तर मी आनंदाने बसीन पायथ्याशी. पण तसं आपल्या भगव्या ध्वजाशी आणि हिंदू संस्कृतीशी एकनिष्ठा दाखवून या पुढच्या युद्धांमध्ये तलवारी घेऊन उभे राहा, या काय तुमच्या घराच्या सिंहासनाच्या पायाशी बसायला यायला मी तयार आहे. मला राज्याची कधीच अभिलाषा नाही, राज्य मी करत नाही, मी पंतप्रधान माणूस आहे फक्त या ठिकाणचा. तेव्हा सेनापतीला पंतप्रधान म्हणायचे. राजस्थानामध्ये बाजीरावाच्या चारित्र्याचा जबरदस्त प्रभाव. या सगळ्या प्रकारात निजामानं सुद्धा 2-3 वेळा डोकं वर काढलं होतं. या 2-3 वेळाला परत अशी टप्पल बसायची, आय विल ट्राय बेटर नेक्स्ट टाईम. हे त्याचं प्रकरण नेहमीचं चाललेलं असायचं. पण बाजीरावाच्या नावे या अनेक युद्धामध्ये एक सागरी युद्ध पण आहे. इंग्रज आणि फ्रेंच एकत्र येऊन मराठ्यांचं आरमार मारायला उठले होते. दुर्दैवाने कान्होजी आंग्र्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्या मुलांमध्ये आता सुसंवाद नाही असं म्हटल्यानंतर आरमार भयभीत झालं होतं. आणि आता फ्रेंच आणि इंग्रज एकत्र येऊन जर आरमाराने आपल्या आरमारावरती हल्ला केला तर काय करावं. बाजीरावाने ताबडतोब कोकण घातलं आहे. त्या सगळ्या गोष्टीची बरोबर पाहणी केली, त्याच्यावरचे वेगळे अधिकारी नेमले. इंग्रज एवढ्यात चावटपणा करेल असं वाटत नाही, पण ज्या गतीनं कामं केली त्या गतीनं इंग्रज फ्रेंचांचा एकत्र सेना समूह फक्त तयार झाला. आणि त्यांना समजलं आंग्र्यांची मुलं तर आहेतच, विथ बाजी दे आर रेडी नाव. ओ बाजी इज देअर इन समुद्र. सॉरी, आपण त्यांना आनंद भेट देऊया. पण आपण कल्पना करू शकता बाजीरावाच्या पराक्रमाची साक्ष त्यांनी सागरी सत्तेवर सुद्धा अशी दाखवली की इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, वलंदाज इतके सगळे जण, सिद्धी, अरबी, आलोक एवढे चाचे असताना या 5ही जणांना एकत्र येऊन 20 वर्षात मराठी आरमाराला धक्काही लावता आला नाही. याला सुद्धा एक सामर्थ्य म्हणतात. तुम्ही आमची सागरी सत्ता उलथवू शकत नाही. उलट बाजीरावाच्या काळामध्ये संपूर्ण सागरी सत्तांवरती चौथाई लावलेल्या होत्या, टॅक्स लावले गेले होते, व्यापारावरती टॅक्स लावले गेले होते. हे कोणीही नाकारू शकत नव्हते. इंग्रजी माल आम्ही टॅक्स सांगतो देऊन आला पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये. हो, इंग्रज येऊन गेले, आम्हाला कळलंच नाही आमच्या देशात. नाही, आपली भोंगळ परिस्थिती नाही आहे एवढी. अतिशय चलाख. आणि निजामाची बायको, आता आपण 10 वर्ष पुढे गेलो आहे, त्यामुळे निजामाचं वयही 10 वर्ष पुढे गेलं आहे. त्यामुळे त्याच्या बायकोचंही 10 वर्ष पुढे गेलं आहे. त्यामुळे आता 70च्या पुढचा असलेला निजाम आणि 60च्या घरात असलेली त्याची बायको, त्या बायकोला भयानक इच्छा झाली एकदा बाजीरावाला बघावा. ह्या काय प्राणी आहे. गेल्या 15-17 वर्षात माझा नवरा सुखाने कधी झोप घेतलेला मला दिसला नाही. सारखा काळजी करायचा. अब बाजी कहाँ है, बाजी कहाँ है. जेव्हा त्याला कळायचं तुमच्या प्रांतात कुठंच नाही आहे, तो सागरी युद्ध चलो जश्न मनाएंगे क्या, तो नाही ह्याचाच आनंद त्याला त्याच्यामध्ये. पण तो जरा इकडं तिकडं कुठं आला की याची पाचावर धारण बसते. कोण लेखाचा बाजी आहे. तिनं एक चित्रकार पाठवला आणि बाजीरावाचं एक रेखाचित्र इतिहासात हे उपलब्ध आहे. त्यांनी लांबूनच कुठल्या तरी सेनेची चौकशी करता करता बाजीराव कोण तुमच्यातला, ते म्हणजे ते घोड्यावर बसलेत ना तिकडं, ते बाजीराव आहेत. त्याचं रेखाचित्र असं आहे, बाजीराव त्या घोड्यावरती एकाच बाजूला 2 पाय करून असे बसले आहेत. ते कणीस घेतलं आहे हातात आणि त्याला तिखट मीठ लावून ते हुरडा तयार करतायत. अशा तऱ्हेचं ते रेखाचित्र त्यांनी लांबून काढलं, ते चित्र दाखवलं. त्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना की एवढा भारतीय दरारा असणारा मनुष्य सेनापती अशा तऱ्हेनं जेवण करतो. माझं ताट कुठं आहे, वाटी कुठं आहे, ते चमचे असे ठेवल्याशिवाय मी जेवत नाही.
युद्धावर काय तुमचे चमचे काय तुमची ताटं करताय. अशा तऱ्हेनं कणीस आणि हुरडा खात असलेला तो बघितल्याबरोबर त्या निजामाच्या बायकोनं हट्ट धरला, हमें इसे देखना है. निजामही मनाने मोठा मान्य करावा लागेल. त्यांनी बाजीरावाला आमंत्रित केलं, बाजी आप आ जाइए. आता त्या सगळ्यांवर दरारा असा काही विचित्र होता. काय दराऱ्याच्या कथाच फार मजेशीर आहेत. बाजीरावाला फार नाही युद्ध करावं लागलं. एकूण काय फार नाही म्हणजे 40 वेळा केलं, पण ह्या 40 वेळा एक एक युद्धामध्ये काय एक प्रहरी युद्ध करायचं असेल असा काही रण 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 भूताटकी आल्यासारखी माणसं बसे. पुरे मार खायची क्षमता आमची संपली, याच्यापेक्षा आता मारू नका, जरा कुठेतरी थांबवा. काय ताकद कमावली असं म्हणजे रोजचा एक्झरसाईज काय असायला पाहिजे माणसाकडे. आणि अशा सगळ्या स्वाऱ्यांच्यासाठी सातारा सोडलं किंवा पुणे सोडलं तर एकेका स्वारीसाठी किमान 3 महिने बाजूला काढले तर 40 स्वाऱ्यांची म्हणून हा माणूस 18 वर्ष बाहेरच होता. हा मस्तनीचा नाच किती वेळा बघत असेल. सिनेमामध्ये आपला हा सारखा नुसती तलवार काही वेळेला दाखवतो, पण बाकीच्या वेळेला दिसतो इथंच. कालखंड किती आहे. प्रत्येक स्वारीमध्ये 3-3, 4-4 महिन्याचा कालखंड जर लक्षात घेतला तर 40 स्वाऱ्यांमध्ये उपस्थित आहे स्वतः तो. त्याच्या आईच्या मनात आलं, बाजी मी जरा तीर्थयात्रा करीन म्हणते 1 वर्षभर. काशी, जगन्नाथपुरी, अयोध्या, मथुरा. चालेल आई, मी एक सेनापथक तुझ्या बाजू देतो, मुस्कडत मरीन सेनापथक दिलंस तर. का? मी तुझी आई म्हणून चालली आहे. माझ्याबरोबर फक्त सेवेकरी पाहिजेत, सेनापथक एकही नको. मला तेच बघायचं आहे माझ्या पोरानं काय केलं 15 वर्ष उत्तर हिंदुस्थानात. जीवाचा धोका होता ही भूमिका घेताना. पण खरंच जी काही वर्षभर यात्रा झाली राधाबाईंची, राधाबाई कृतकृत्य होऊन गेली. काय माझ्या पोराचा पराक्रम आहे. जिथं कुठं जाईल तिथं सुरुवातीपासून सनया लागलेल्या आगतम सुस्वागतम. अलाहाबादला गेलं तर जो बंगश मार खाऊन पळाला होता तोच रेड कार्पेट घालून आला. आई या या या, बसा बसा बसा, व्यवस्थित सगळं छान आहे ना. तुम्हाला इथे गंगेच्या काठी काही पूजापाठ यज्ञयाग वगैरे करायचं असेल, पुरोहित मी पुरवीन. बंगश बाजीरावाची आईसुद्धा म्हणली, दुष्टांना सुष्ट करायचा उत्कृष्ट मार्ग हाच आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा ताकदवान व्हा, सगळं जग चांगलं होणार आहे. तुम्ही दुष्टापेक्षा कमी ताकदीचे आहात एवढीच फक्त त्याची ताकद आहे. त्याला चिरडून टाकेल असं मनगट बघितलं. सगळे अत्यंत सज्जन म्हणजे काय धर्मराजाच्या 3ऱ्या वंशातले पिढीतले असल्यासारखे. तुमची सेवा काय करू का, तुम्हाला काही पाहिजे का, पुरोहितांची दक्षिणा पाहिजे तर आम्ही देतो, हेही करायला तयार आहेत ते सगळे. तुमची सगळ्याकडे धार्मिक व्यवस्था केल्या. राजपूतांच्या अनेक ठिकाणी राधाबाईंच्या हस्ते हळदी कुंकू समारंभ झाले. आम्ही सुद्धा बाजीरावावर प्रेम करणारे आहोत हे दाखवण्यासाठी. आणि जिथून जिथून राधाबाईंनी जावं तिथून निरोप घेताना प्रत्येकाचं वाक्य एकच, बोला ना. तिकडं गेलत की सांगा बाजीरावाला आम्ही व्यवस्था नीट ठेवली होती. चुकूनच बाज्याला कळलं इथं नाही माझ्या आईची व्यवस्था झाली तर काही खरं नाही, तुझं नाही खरं. माझा काय पोराचा दरारा उभा केला आणि पठ्ठ्याने. पण गुंडांच्या गुंडशाहीसारखा दरारा नव्हे, प्रेमाचाही दरारा होता. हा माणूस निरपेक्ष काम करणारा. किती शनिवार वाडा दगडाचा बांधायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी शाहूराजांचे कान चावले. हा दगडी किल्ला बांधतोय, तो डोईजड होईल, तुमची आज्ञा ऐकणार नाही. शाहू तरी म्हणत होते बाजीराव असं करू शकणार नाही, इतकी वर्ष मी त्याला ओळखतो, मला काय माहिती आहे किल्ले झाल्यावर काय होईल. शाहूराजांनी परीक्षा घेण्यासाठी पत्र पाठवलं. दगडी बांधकाम पुरे. आजही शनिवारवाडा आपण पाहू शकता. पुढचं अख्खं निंब बांधकाम विटांनी वरती उचललंय, दगडी बांधकाम थांबवलं. माणसं म्हणली बाजीराव दिल्लीपर्यंत जाऊन तुम्ही 2-2 धडका मारतो. आम्ही कितीही पराक्रम केला तरी आमच्यावरती उपकार या छत्रपतींच्या गादीचे आहेत, याची अवमान होणार नाही. शाहूराजांनी सांगितलं त्या क्षणी हा विषय बंद, आता याच्या पुढे दगडी बांधकाम होणार नाही शनिवारवाड्याचं. कशाला म्हणतात स्वामीनिष्ठा. इथं नोकऱ्या गेल्यानंतर सुद्धा सरकारी सूटमध्ये राहणारे जे स्वामीनिष्ठ माहिती आहेत आपल्याला, अनावश्यक असतं. इथे तुम्हाला मिळत असताना सुद्धा, करायची शक्यता असताना सुद्धा बाजीरावांनी कधी केलं नाही. आणि हा शेवटचा प्रसंग सांगतो. दुर्दैव बाजीरावाचं हेच आहे की इतका सगळ्या बाजूनी विजय मिळत असताना सुद्धा
घरी जे स्वास्थ्य मिळायला पाहिजे ते दुर्दैवाने मिळाले नाही. सगळ्या भूमिकांवरती सगळ्या गोष्टी नीट सोडवत असताना सुद्धा बाजीराव स्वारीवर गेले की घरातल्या लोकांनी काहीतरी कारण काढून मस्तानीला तुरुंगात कसं टाकता येईल, मस्तानीच्या पोराला तुरुंगात कसं कशाला हे नको ते उद्योग करताय. एकदा माझ्या मृत्यूनंतर किंवा माझ्या मृत्यूच्या आधीही 2-3 वर्षात हे सगळे बांद्याला निघून जाणार आहेत. पण त्याच्यासाठी तिची अवहेलना करत असताना तुम्ही बुंदेलखंड किती दुखावता. आपण सगळी गटबंधनं करत असताना काय तुमचा वेडेपणा चाललाय. बरं, या सगळ्या गोंधळात ते प्रमुख पद द्यायचे बाजीरावच्या घरच्या लोकांना की स्वारीवर असताना ह्याला बातमी काय कळणार, मस्तानीला तुरुंगात टाकलंय. कोणी टाकलं? तुमच्या धाकटे भावानं. चिमाजी काय चाललंय बाळा? नाही, मस्तानी आपल्या घरात असलं आम्हाला पसंत आहे. किती वर्ष झाली आता या विषयाला? आपण थोडंसं हा विषय बाजूला ठेवून स्वराज्य बघूया का? झालं चिमाजी अप्पा जरा बाजूला होतोय. नासिर जंगाच्या मोहिमेला गेलात का काय? हो. परत मस्तानीला अटक केली. आता कोणी केली? तुमच्या चिरंजीवानी. त्याला कळत होतं चिरंजीव हा माझा मोहरा वापरला जातोय. मागची माणसं काहीतरी विचित्र होऊन बसत आहेत. माझ्या यशाला ज्यांना बघता येत नाही अशा लोकांची ही सगळी चावट कारस्थानं चालू आहेत. कारण मी मानसिक खच्ची झालो की माझं कार्य बंद पडणार आहे. मला पराभूत करण्याचा हा विचित्र मुद्दा आहे. पण ह्याला आमच्या घरच्यांनी तरी किमान बळी पडू नये. पण तसं झालं नाही. राधाबाई पुष्कळशी त्यांच्या पाठीशी राहिली. पण निजामाच्या वेळचा प्रसंग मात्र फार मस्त झाला. निजामाने आमंत्रण पाठवलं म्हणून स्वतः बाजीराव पेशवे त्या ठिकाणी गेलेले. निजामाला मारता कळली, आले बाजीराव. ही गोष्ट मात्र चित्रपटामध्ये इतकी व्यवस्थित नाही दाखवली तरी सुद्धा इतिहासात निजामाच्या लोकांनी ती फार छान लिहिली आहे. म्हणजे या ठिकाणी सिनेमाच्या दिग्दर्शकापेक्षा हे ऐतिहासिक लोक जास्त चांगले आहेत. इतकी अप्रतिम. आणि निजामाच्या लोकांनी ही कथा लिहिण्याचं मला कौतुक का आहे याचं कारण या कथेत निजामाची फजिती आहे पण तरी त्यांनी लिहिलं आहे. आमची फजिती कशी लिहावी असं नाही झालं त्याच्यात. बाजीरावांचं आगत स्वागत झाल्यानंतर निजामच्या त्या पत्रव्यवहारामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे. ती बेगम आली, तिच्याबरोबर 2 दासी आल्या होत्या हातामध्ये मोहरांची तपकं घेऊन. म्हणून कीर्तन अवघड असतं. आता बाजीराव आले म्हटलं की सनई वाजवायला पाहिजे, नाही ते आपणच म्हणायची. ते सिनेमामध्ये कोणतरी माणूस असतो दुसरा की बाजीराव आले म्हटलं की सीन उभा राहतो त्याच्यामध्ये. इथे म्हणजे मेला तरी बॅकग्राऊंड तुम्हीच द्या. युद्ध आलं बॅकग्राऊंड तुम्हीच द्या. आणि सनई वाजवायचे असं पहिला आवाज असतो सनईचा. कुठल्याही सनईवाला असाच करतो. हे काय झालं? शिंकला म्हणले सनईमध्ये. बाजीरावाच्या स्वागतासाठी दुसरा काही विषय नाही. 2 सोन्याच्या ताटामध्ये सोन्याच्या मोहरा भरून आणलेल्या असताना त्या बेगमनी त्याच्यावरचा शेला बाजूला केला आणि बाजीरावाच्या अंगावर ते 2 ताटं उधळून दिली. दरबारा देखत पडदा बाजूला करून बेगम बाहेर आली होती. बाजीरावावरती सगळ्या मोहरा उधळल्या. सहज बोलली, खुदा ताला ने क्या आदमी तयार किया है, खुदा ताला ने क्या आदमी तयार किया है. निजामाच्या कागदपत्रामध्ये बाजीरावाचं हे कौतुक त्यांनी दिलंय. बाजीराव पेशवा बोल रहा था, माताजी मेरी क्या तारीफ करते हो, इतना अच्छा आदमी बनाने वाला खुदा कितना अच्छा होगा, इसके बारे में सोचना तो अधिक बड़ी बात है, उसके बारे में सोचना अधिक बड़ी बात है. माणसं प्रभावित व्हायची. माणसाची आध्यात्मिक योग्यता सुद्धा काय, माझं काय कौतुक करता, असा निर्माण करणारा भगवंत किती मोठा असेल माताजी. कौतुक झाल्यानंतर निजामानं गंमत केलीच. मैं अभी आपको गिरफ्तार करू तो कहाँ होगे आपके सिंधिया और होलकर. आम्ही सतत ऐकतो की तुम्ही सावध असता, शिंदे, होळकर, पवार, कदम, बांडे, पानसे आणि तुम्ही सगळे एकत्र असता, भोसले तुमच्या बरोबर असतात. अभी मैं आपको गिरफ्तार करू, करके तो देखो. हे डायलॉग किती वेळ म्हणायचे असे तर, करके तो देखो. पहारेकरांना बोला, आ झाले 20 माणसं एकदम भाले घेऊन आतमध्ये.
आणि सगळे पहारेकरी आता फोटो काढून बहुतेक डीपीला टाकायचा, असे मस्तपैकी भाले घेऊन फोटो काढा, डीपीला टाका. अबे गद्दार करो. ते निजामाकडे बघतायत, बाजीरावकडे. बाजीराव उठले, खेळ खतम, गिरफ्तार करो. 20च्या 20 भाले जे उलटे आले ते निजामाच्या दिशेनं. आम्ही सावधच असतो. कोणीही मैत्री केली म्हणून आम्ही स्वजनावरही विश्वास ठेवत नाही. राज्य साधन करायचं असेल तर प्रत्येकाबद्दल सावधता ही आमच्या शिवाजीराजांनी दिलेली शिकवणूक आहे. मग ते कुठल्याही धर्माबद्दल असो आणि आपल्या आप्तेष्टांबद्दलही असो, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. आपको मालूम ही नाही, तुमच्या पहारेकऱ्यांमध्ये आमची माणसं कधी येऊन उभी राहिली तुम्हाला कळलीही नाहीत. इतकी तुमची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे म्हणण्यापेक्षा आम्ही जास्त शहाणे झालो या सगळ्या प्रकारात. यही है हमारे सिंधिया, यही है हमारे होलकर. आम्ही सगळे एकत्रच असतो. ते सगळे लोक बघितल्यानंतर निजाम म्हणला, हा 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 बाजीराव, गेल्या 17-18 वर्षात आपण अनेक वेळेला टपली खेळली, पण तुझ्यासारख्या पैलवानाबरोबर खेळण्यात मजा होती. बाकी सगळे झाजीड, याच्या युद्ध करण्यात मजा नाही. एक बाजी, बाकी सब पाजी. एक तू होता, एक बाजी, बाकी सब पाजी. बाजीराव ताबडतोब म्हणाले, आम्ही कोणाची उधारी ठेवत नाही. मला सुद्धा तुझ्याशी युद्ध करण्यामध्ये मजा येत होती. अशा काहीतरी कसलेल्या योद्ध्याबरोबर युद्ध करायला मजा होता. एक निजाम, बाकी सब हजाम. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. बाजीरावाच्या कथा, बाजीरावाच्या कथा, बाजीरावाच्या कथा कुठपर्यंत न्याव्यात? अनेक लोकांना हा शेवटचा प्रसंग नीट माहिती नाही. दे रे द द द द द कुठला? बाजीराव पेशवे हे नासिर जंगाच्या मोहिमेवर असताना त्यांचा मृत्यू आहे. अनेकांना नादिरशहा आणि नासिर जंग यातला फरक लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही तर म्हटला नादिरशहा, सॉरी, नादिरशहा आणि नासिर जंग ही दोन वेगळी माणसं आहेत. नादिरशहा इराणचा होता, तो व्यवस्थित निघून गेलेला आहे. नासिर जंग हा या निजामाचं प्रकरण आहे, पुढचं अपत्य. निजाम जसा जसा थकला तसा त्यांनी पोरांना उपद्व्याप करायला सुरुवात केली. आता तुम्ही बोचकारे काढत जा बोक्यासारखे. हा नासिर जंग काही वेळेला 2 ठिकाणी अंगावरती आला होता. त्यालाही प्रतिरोध करायला कधी चिमाजी अप्पाला पाठवलं, कधी बाजीराव स्वतः जायचे. आणि जेव्हा नर्मदेच्या आसपासचा परिसर जाळून टाकून दहशत उभी करायसाठी नासिर जंग निघाला, तेव्हा त्याला तिथे रोखण्यासाठी बाजीराव नर्मदेच्या किनाऱ्यापर्यंत आले. तिथे आल्यानंतर पुन्हा वार्ता, आपल्या घरच्या लोकांनी मस्तानीस कैदेत टाकली. काय करावे? मानसिक अस्वास्थ्य या योद्ध्यांना फार लवकर मारतं. मी नर्मदेपर्यंत आलोय, याच्या पुढचा डाव असा होता की नासिर जंगाचा कायमचा नीट बंदोबस्त करायचा असेल तर त्याला नर्मदेच्या पलीकडच्या प्रांतात कुठेही फिरकू देऊ नये. यासाठी छत्रसालाची आता जी 2 मुलं त्या ठिकाणी आहेत त्यातल्या एकाला कोणाला तरी नियुक्त करावा. या डावासाठी नर्मदा ओलांडायची होती. आता मी छत्रसालाच्या घरी जाऊन काय सांगू? तुम्ही पाठवलेली मुलगी माझ्या घरच्यांनी तुरुंगात टाकली म्हणून काय सत्कार होईल आमचा तिथं? नासिर जंगाच्या युद्धाला त्याला सारखं तोंड द्यायला आपल्याला साताऱ्यात नाही इथं ओरडाओरडा करत त्रास घेऊन यायला लागतं. छत्रसालाचे बुंदेलखंड इथे काहीतरी काम करू शकेल आपण, काहीतरी नर्मदेला पोचेपर्यंत ह्यांची परत नर्मदेतले गोटे उद्योग करायला लागलेले. मात्र या वेळेला शाहूराजांनी मोठेपणा घेतला आणि शाहूराजांनी नानासाहेब पेशव्यांना, चिमाजी अप्पाला आणि त्यांच्या घरी खलिता पाठवला. तोही खलिता आज इतिहासात उपलब्ध आहे. आज स्वराज्याच्या दृष्टीने राऊचे महत्त्व विलक्षण आहे. कृपा करून कोणीही राऊचे मन दुखवायचा प्रयत्न करू नये. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राऊला त्रास होऊ नये. राऊची वस्तू राऊकडे पोचती करावी. पण शाहूराजांच्या पत्रालाही पंक्तीसमोर जाळण्याचाच रस्ता दाखवला गेला.
बाजीरावाच्या बरोबर मस्तानीचं नाव अधिक काळ चिकटलं याचं एकमेव कारण इतकंच आहे की त्यांच्या मृत्यूला चिकटून तिचा मृत्यू आहे. ती या कैदेतून निष्ठून जिथे बाजीराव नर्मदेच्या किनारी आजारी आहे तिथे जाऊन त्यांना दिलासा द्यावा म्हणून तिचा यत्न होता. जाण्याचा प्रयत्न तिनं तुरुंगातनं पळायचा केला. तिलाही तसंही पाठलाग करून पकडावं अशा तऱ्हेचे डाव झाले होते. पण शाहूराजांच्या आज्ञेनं ते मात्र डाव पुढचे सफल नाही होऊ शकले. कारण मस्तानीला अटक करण्यासाठी जर एखादं सैन्य पथक जर पाठवायचं असेल तर त्याला चिमाजी अप्पांचं आज्ञापत्र असून चालत नाही, शाहूंच्या शिक्क्याचं आज्ञापत्र असावं लागतं. आणि शाहू तसा शिक्का द्यायला तयार होते. वेडेपणा करू नये. आज राऊचे जीवन अत्यावश्यक आहे. काही गोष्टीकडे कानाडोळा करा. पण ही वार्ता राऊपर्यंत पोचली नाही की शाहूराजे या तऱ्हेनं स्वराज्याचा आणि आपला विचार करत आहेत. आई माझ्या बाजूनं चांगला विचार करते कळत होतं पण फारसं मनापर्यंत पोचलं नाही. पण अजूनही माझे आप्तेष्ट आणि माझा अपयश मिळावं म्हणून असलेले घरभेदे एखाद्या घटनेला माझी भूमिका समजून न घेता हे वेडेपणाचे उद्योग करून मला त्रास देत आहेत. त्याच्यामध्ये मी प्रेम करतो त्या मस्तानीला त्रास झाला हा दुःखाचा विषय नाही. बुंदेलखंडाचं प्रेम संपलं आपल्या महाराष्ट्रावरचा असा विषय होऊन बसणार आहे. म्हणून पुढच्या कालखंडात ऐकून ठेवा, जेव्हा बुंदेलखंडात बेबनाव झाले ते मिटवण्यासाठी याच नानासाहेब पेशव्याला डाव करावा लागला. त्याने ते बेबनाव बंद करण्यासाठी शमशेर बहादरला पाठवला का तो त्यांच्या घरातला आहे. पण दुर्दैवाने नानासाहेबाला त्या काळात ते लक्षात आलं नाही की उद्या बुंदेलखंडाचं प्रेम राखण्यासाठी हे आवश्यक प्यादं होतं त्यातलं. मग तेव्हा हा वेडेपणा झाला. मस्तानी शनिवारवाड्याच्या कैदेतून पळाली 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 निघाली 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 ते पाबळपर्यंत कशी बशी पुसली. पण तिथे वार्ता आली 20 एप्रिल 1740. 40 ते 42 युद्धांमध्ये करी कोणाही शत्रूकडून पराभूत न झालेला अगाध योद्धा अनेक आप्तेष्टांच्या त्रासाला कंटाळून तापून 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 जीवन संपवता झाला होता. आज नर्मदेच्या किनारी त्यांची जी समाधी आहे ती यापुढच्या नर्मदा प्रकल्पामध्ये एखाद्या वेळी हलवावी लागेल असा आत्ता अंदाज दिसतो. अनेकांचा प्रयत्न चालू आहे ते समाधीस्थळ आहे त्या ठिकाणीच राहावं. आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर खूपच छान आहे जे आपल्या मुस्कळात मारल्यासारखं आहे. म्हणजे बाजीरावांच्या समाधी इकडून तिकडं जायची वेळ आली तेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत आलात. पण आत्तापर्यंत बाजीरावांचा जन्मोत्सव किंवा मृत्यू उत्सव साजरा करण्यासाठी असे कोण महाराष्ट्रात नाही इथं आलेत. आता मेला बाजीराव नर्मदेला, मरण नागा तिकडं, आपण इकडं मस्तानी पिऊया. कधीही 20 एप्रिलला 4-5 वर्षाच्या अंतराने सुद्धा 500,000 माणसं समजा नर्मदेच्या किनारी जात आहेत. तिथला उत्सव काही करतायत, त्यांच्या नावे काहीतरी एखादा समारंभ करतायत. कोणी केलंच नाही. तिथं इंदोर उज्जैनला आसपास राहणारी काही मराठी माणसं असतात तेवढी फक्त इथे जाऊन काहीतरी झाडलोट करतात म्हणले साहेब. मग जे तुम्ही बघतच नव्हतात ते इकडं हल्लं काय आणि तिकडं हल्लं काय, काय फरक पडतो तुम्हाला आता. असो तरी सुद्धा आता पेशव्यांच्या पुढच्या वंशजांनी एक निर्णय असा केला आहे, जर सगळ्या मध्य प्रदेशाला व्यवस्थित पाण्याचे प्रकरण मिटवण्यासाठी जर हा प्रकल्प छान होणार असेल तर एका व्यक्तीच्या उगा समाधीस्थानासाठी वाद वाढवत बसून राष्ट्राच्या कुठल्याही उभारणीला आपल्याला त्रास द्यायचा नाही. मात्र आपल्या सगळ्या इतिहासप्रेमी मंडळांनी सरकारला ही विनंती केली आहे, तुमचा प्रकल्प होऊन जाऊ दे बाबांना. त्याच्यात जे पिडले जात आहेत, ज्यांच्या जमिनी जात आहेत पण पैसे मिळत नाहीत, मेधा पाटकरांचा जो सगळ्यात मोठा त्यातला उपक्रम चालू आहे त्यांना न्याय मिळावा. पण त्याचबरोबर प्रकल्प जर असाच नीट पूर्ण होणार असेल तर बाजीरावांच्या पुन्हा समाधीची एखादी चांगली पवित्र जागा एक वैभवशाली पद्धतीनं त्या ठिकाणी असावी की ज्याच्या समाधीच्या एखाद्या दर्शनाला मला इथल्या मुंबईपासून महाराष्ट्रातल्या काही शाळांना घेऊन जाता यावं. ज्यांना तो 20 वर्षाचा पट त्याचं इंग्लंडपासून अनेक लोकांपर्यंत असलेलं सैन्याचं वजन ते त्याला पाहायला मिळावं. आणि प्रत्येक पोराच्या अंगात किमान त्या क्षणी का होईना इच्छा व्हावी, इसके आगे का बाजी तो मैं ही बनवूंगा यार होते. या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाने ही इच्छा होते. बस कीर्तन संपवताना अशी इच्छा करतो, आता माझ्यासमोर त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन ते कार्य करावं. असे 2 प्रकल्प आहेत. आता बरीच महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा अशी आहे, चित्रकूटमध्ये जाऊन रामकथा अनेक वेळा होते, अयोध्येत जाऊन रामकथा होते, पण जिथे हनुमंतांचं कार्यस्थळ आहे पंपा सरोवर,
हनुमंतांना प्रिय असलेली रामकथा पंपा सरोवरावर आत्तापर्यंत होत नाही. पुढच्या काही कालखंडात एक 3 महिन्याच्या काळात पाहतोय दिवस कुठले सापडतात ते. पंपा सरोवरावर हनुमंतांच्या सान्निध्यामध्ये रामकथेचा एक संकल्प केला आहे आणि गेली 5 वर्ष 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी अंदमानमध्ये सावरकरांची पुण्यतिथी साजरी करायची. त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांना सावरकर चरित्र त्या त्या प्रसंगांसह त्या सगळ्या ठिकाणी दाखवायचं. हा सगळा उपद्व्याप करत असतो. अनेक उपद्व्याप त्याला मदत करणारे तुमचे मुंबईचेच लोक आहेत. आमचे गोगटे साहेब येऊन थांबलेत त्यासाठी. श्रवणयोग प्रकल्पातर्फे आम्ही 5 वर्ष गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जेव्हा तिथे त्या तुरुंगाच्या प्रेमेसिसमध्ये माहिती देत होतो ते इतके आमच्यावर रागवले. काय आमचे गाईड आहेत ना, आमचे गाईड आहेत ना, मग हा तुमचा माणूस इथे कशाला बोलतो आहे म्हणून त्यांनी चांगला डाव केला. आपले यांना जरा विचारावं. आणि ते गाईडला मी 2 प्रश्न विचारल्यावर गाईड म्हटलं तुम्हीच सांगा. मग तेव्हापासून त्यांनी फारसा काही त्रास दिला नाही. सच्चिदानंदाने सुद्धा अशा तऱ्हेचा फार छान पद्धतीनं प्रतिवाद केला आहे. असे 2 प्रश्न ते गाईडला विचारतात की गाईड म्हणतो आम्ही काय अभ्यास केलेला नाही, आम्हाला यांनी जे शिकवलं ते आम्ही इथे सांगतो. हाच तर सगळ्यात मोठा गोड आहे. अभ्यास करून त्या प्रत्येक कणाकणाची माहिती तुमच्या आमच्यापर्यंत पोचवावी. याचं कारण सातत्याने कारण एकच आहे, त्या शेताच्या मातीवर गेलं की ती मशागत सोपी पडते व्हायला. जसं शंभूराजांच्या वढूचं दर्शन घेतलं, शंभूराजांच्या तुळापूरचं दर्शन घेतलं की मनात येतं याच्या पुढचे संभाजी आपण व्हावे, याच्या पुढचे संभाजी आपण तयार करावे, याच्या पुढचे संताजी धनाजी आपण व्हावे. जसं सावरकरांचं अंदमानमधलं दर्शन घेतलं, याच्या पुढचा क्रांतीवीर माझ्यासारखा असावा, या पुढचा देशाचा भक्त आपल्यासारखा व्हावा, असे अनेक आपण तयार करावे. याच पद्धतीनं पंपा सरोवर मी मारुतीसारखा व्हावा ही इच्छा होती. तशी अशी इच्छा आहे की बाजीरावांच्या या समाधीचं दर्शन कधी ना कधी याच्या पुढच्या काळात आपल्या ही मुलांनी घ्यावं आणि मनामध्ये राहावं. बाजी तुम्ही दिल्लीपर्यंत धडक मारली होती, इराणपर्यंत धडक मारली होती, आम्ही अवघ्या आशिया खंडाच्या सुद्धा सीमेपर्यंत धडक मारणारं आमचं भारताचं लष्कर असं जबरदस्त तयार करू. मला एक कृतकृत्यता अशी वाटते. वा रे वा, अशी कीर्तनं मला जमेल तेवढ्या शक्तीनं, मला जमेल तेवढ्या ताकदीनं मी बोलत असतो. याचं काही होईल असं वाटत नाही. पण आज बरेचसे विद्यार्थी येऊन सांगतात आपले तुमचं कीर्तन ऐकल्यामुळे आम्हाला डॉक्टर व्हायचं होतं पण नको, आता मिलिटरीतच जातो, असं डोक्यात आलं आहे. अर्थात माझी नव्हे, बाजीरावाची पुण्याई आहे. आज लष्करामध्ये सुद्धा 10 ते 15% लष्कर अफळेवांची कीर्तनं मोबाईलवर ऐकत असतं. हा माझ्यापर्यंत आलेला रिपोर्ट आहे. आणि अशा तऱ्हेनं आपले सगळे लष्करातले लोक तिथे ऐकतात, बाबांचीही कीर्तनं ऐकतात, आपलीही ऐकतात. आणि आपल्या सगळ्यांची सद्भावना मी माझ्या कीर्तनातून त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. बरं असो, सीमेवरचं काम सैन्य करणारे आमची मुलं नक्की करतील, पण सीमाच्या अंतर्गत ही जी शहरामध्ये बेदली आणि प्रचंड मोठी यादवी उभी राहायची शक्यता आता नाकारता येत नाही. या प्रत्येक युद्धामध्ये दुसरं कोण उभं राहणार? कोणीच नाही. निश्चितपणे तुम्हाला मला माहिती आहे की आपल्या गणेशोत्सवाचे कार्यकर्ते गणेश भक्त यासाठी नक्की उभे राहणार, गणेशाचं दैवी कार्य नक्की पूर्ण करणार. आणि भारताला वैभवशाली बनवणं म्हणजे मानवतेला वैभवशाली बनवणं हे लक्षात ठेवायचं. का 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 कारण एकच, याच्यापुढे आफ्रिका बलशाली झाली म्हणून अन्याय झालेल्या फ्रान्सच्या मदतीला ती जाणार नाही आहे. रशिया बलशाली झाला म्हणून जपान आडवं पडलं म्हणून त्याच्या मदतीला जाणार नाही. भारत हे एकच राष्ट्र असं आहे की जे बलशाली झालं तर दुनियेतल्या कोणत्याही दुर्बल राज्याला मदत करायला धावत जायची मनाची, मोठेपणाची, उदारतेची कमान आत्तापर्यंत फक्त भारताने दाखवली आणि याच्या पुढे तो दाखवत राहील. होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त तो जगता, समतेच्या ममतेच्या बंधुरक्षणाला कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. या तऱ्हेचं प्रचंड वैभवशाली आपल्या हिंदुस्थानचं आपण चित्र उभं करूया. सगळे सैन्यात गेल्यावर मग उद्योग कोणी करायचे? असं नका करू. इस्रायलचा आदर्श, इस्रायलनी आपला आदर्श घेतलाय, तो पुन्हा एकदा आपण आपल्या राज्यात प्रतिष्ठित करू. प्रत्येक नागरिक हा शेती आणि सैन्य शिक्षणामध्ये प्रशिक्षित असलाच पाहिजे. 2 वर्षाचं त्याचं ट्रेनिंग होऊन जाऊ दे, मग तो त्याच्या कुठल्याही व्यवसायाची कोर्स करू शकतो आणि त्यांनी कुठलाही व्यवसाय करू दे. आज इस्रायल ज्या तर्रेबाजीनं सांगू शकतं, जर युद्धाची वेळ आली तर इस्रायलमधला माणूस बंदूक घेऊन सीमेवर येऊन उभा राहू शकतो आणि युद्ध करू शकतो. ही ताकद पुन्हा भारताला सांगता यावी. शाळेच्या सगळ्या मुख्याध्यापकांनी ठरवा, कॉलेजच्या प्राध्यापकांनी ठरवा, संघटनेच्या समसासांनी ठरवा की याच्या पुढे जर अशा युद्धाची काही घोषणा झाली तर सगळेच्या सगळे माझे कार्यकर्ते, मुलं असोत मुली असोत, अशा तऱ्हेनं उभं राहून याला सगळ्याला काय मूळ तोड जबाब देतील. पोलीससुद्धा आपल्याला मदत करायला थांबलेत. लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा समजतंय
की त्यांच्याही पुढच्या आयुष्याची सुरक्षा हिंदूंच्या हातात आणि गणेश भक्तांच्या हातातच जास्त आनंदाची आहे. दुसऱ्या कोणीही त्यांना तो सन्मान आणि सुरक्षा देऊ शकणार नाही. जेव्हा भिवंडीमध्ये 2 पोलीस एक अवयव तोडून मारले होते रस्त्यामध्ये, तेव्हा त्या पोलिसांना मदत करायला शासनही जेव्हा पुढे यायला घाबरत होतं, तेव्हा गणेशोत्सव मंडळ पुढं आली होती आणि त्या पोलिसांच्या कुटुंबाला मदती केल्या होत्या, घरापर्यंत जाऊन पोचवल्या होत्या आणि त्यांचे आपल्याला दुवा त्यावेळेला मिळाले होते. सरकारला कळलं तुम्ही घाबरत असाल, कोणा नालायकांना गणेश मंडळ घाबरत नाही, गणपतीचे भक्त घाबरत नाहीत. ही ताकद आज गणेश उत्सवाने दाखवली आहे. हीच ताकद, हीच उर्मी, हाच जोश कायम राहावा अशी इच्छा याच्यामध्ये व्यक्त करतो. ज्यांना कोणाला पुढच्या काही सहलीबद्दल माहिती पाहिजे असेल, माझ्या उजव्या हाताला कीर्तन झाल्यानंतर मिळेल. मात्र इथे आहेत तेवढ्या सीडी तुम्हाला मिळतील. म्हणजे बुवा आम्ही एवढे, तुमच्या सीडी एवढ्या, कसं व्हायचं? काळजी करू नका. दसऱ्याच्या आसपासच्या मुहूर्ताला आपळेबुवांची वेबसाईट बाजूला येते आहे आणि वेबसाईटवरती जवळजवळ आपळेबुवांची आता 50 ते 60 कीर्तनं तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा तऱ्हेनं ती आता उपलब्ध केली आहेत. त्या प्रती काढून सगळ्या देत बसण्यापेक्षा, पण नुसतं ते ऐकण्यामध्ये मला मजा नाही. ते ऐकून ज्यांना बोलता येतं त्याने हे अनेकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. की जेव्हा मला मुंबईत सुद्धा दिसतं, वडाळ्यासारख्या ठिकाणी, विठ्ठल मंदिराच्या वडाळ्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्या शेजारच्या माणसाला विचारलं, ते नामदेव महाराजांच्या, तुम्ही फक्त अभंग म्हणा, माणूस कोणीही माहीत नाही. अरे बापरे, माझ्या वडाळच्या विठ्ठल मंदिराच्या आसपासच्या माणसाला सुद्धा नामदेव आणि त्याची घरची माणसं माहीत नाहीत. आज दादरमधल्या सावरकर सदनाच्या शेजारच्या आसपासच्या माणसाला सुद्धा सावरकरांच्या घरातल्या माणसांचा पत्ता नाही. आळंदीमधल्या माणसाला ज्ञानेश्वरांचं मूळ गाव कुठलं, बाकीचं कशाला बडबड करता, गंध लावान आत व्हा, पण त्याला आपेगाव सुद्धा माहीत नाही. ही सगळी विचित्र परिस्थिती सगळ्या जगामध्ये दिसत असताना देशाची, इतिहासाची, संस्कृतीची थोडीशी अधिक जाण आपण आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे. जी जाण देताच त्यांच्यामधलं चैतन्य आपोआप उभं राहणार आहे आणि या सगळ्या तुमच्या आमच्या चांगल्या कामाला भगवंत यश देणार म्हणजे देणार. यासाठी शेवटचा अभंग म्हणायचा आणि आजच्या कीर्तनाला विराम करायचा. पुन्हा एकदा या सगळ्या मंडळाचे आभार मानतो आणि सांगतो, ज्या गणपती उत्सवात मी भारतात आहे तेव्हाचे 2 दिवस मी नक्की तुमच्यासाठी राखून ठेवीन, यात प्रश्न नाही. समजा भारताबाहेर जावं लागलं तर मला थोडीशी सवलत द्याल तुम्ही त्याच्यामध्ये. तेव्हा मात्र या पुढच्या 2 वर्षामध्ये 2 दिवस देत असताना आता 2-3 ऑफर वेगळे आल्यात, ते पण कानावर घालतो. आपळेबुवा फार नाटकं करतात, लोकांना माहिती आहे. त्यामुळं काही संगीत नाटकाचे प्रयोग पण ठाण्यामध्ये व्हावेत म्हणून एक गटबंधन चालू आहे. आणि गणपती उत्सवात सगळे एंगेज असतात. हो, ज्यांना ज्यांना कीर्तन ऐकायला यायचे त्यातले बऱ्याचशा लोकांच्या त्यांच्या गल्लीतले गणपती आहेतच ना, ते तिथे एंगेज आहेत. आमच्या घरी आता काही नाही आहे, फक्त एक आपळेबुवा ठाण्यात येऊन बसलाय, त्याला ऐकूया, अशी कुठल्या तरी सुट्टीच्या वेळेला पुन्हा एकदा आपळेबुवाला 5 दिवस धरावा आणि ठाण्याच्या कुठल्या तरी मैदानात आणून उभा करावा आणि कुठल्याही उत्सवाचा ताण नसलेला सगळा आपला परत समुदाय त्या ठिकाणी एकत्र येऊन अशाच एखाद्या मोठ्या देशवीराचं 5 दिवस विस्तृत चरित्र तुम्ही आम्ही ऐकावं, ही योजना ठाण्यामध्ये शिस्ते आहे. लवकरच कुकरच्या शिट्टीचा आवाज येईल, कुठे तो भात मिळणार आहे ते आपल्यापर्यंत पोचेल. तेव्हा या सगळ्या तुमच्या आमच्या कार्याला तुमचे आमचे सहयोग आणि सद्भावना कायम ठेवाव्यात अशी इच्छा करतो. आरतीसाठी साऱ्यांनी उभे राहा. सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा लक्ष लक्ष वार आपल्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गायून आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलके मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हा. सर्वांनी आरती म्हणूया. ह सुख करता दुःख हरता,
कुटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती दुर्गे दुर्घट भारी तुझ संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तार भारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही ते तू भक्ताला गीता वसिल बलाही जय देवी महिषासुरमथनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा देशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमथनी नवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा करपुर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ करपुर गौरा घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलंकीन अनंत भूषण केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.